नमस्कार. ऑरोराच्या दुसऱ्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण नाटक क्षेत्रातल्या अशा विषयावर बोलणार आहोत ज्याविषयी फारसं बोललं गेलं नाहीये, फारशा गप्पा झाल्या नाहीयेत, बालनाट्य. आणि या विषयावर गप्पा मारायला आपल्यासोबत आज दोन पाहुणे आले. एक म्हणजे धनंजय सरदेशपांडे सर. यांच्याबद्दल काय ओळख करून देणार मी. यांनी लहान मुलांसाठी ते मोठ्यांपर्यंत अशा सगळ्या रेंज मधल्यांसाठी नाटकं लिहिलेली आहेत, एकांकिका लिहिलेल्या आहेत. ते स्वतः व्यावसायिक रंगभूमीवरती काम करतात. मराठी सिरियल, वेब सिरीज, पिक्चर्स मध्ये त्यांनी कामं केलेली आहेत. आणि आता सध्या त्यांचं वाडा चिरेबंदी हे नाटक सुरू आहे. आदिंबाच्या बेटावर हे बालनाट्य त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे आणि त्याच्यात ते कामही करतात. असे आपले धनंजय सरदेशपांडे सर. आणि दुसरा आपला पाहुणा म्हणजे अमृत सामक. पुण्यामध्ये रंगभाषा म्हणून त्याची संस्था आहे आणि या संस्थेच्या अंतर्गत तो लहान मुलांसाठी बरेच वर्षभर उपक्रम करत असतो. या संस्थेच्या अंतर्गत बाबाच्या गोष्टी, कवितांच्या गुदगुल्या, गोष्टी मिष्टी असे बरेच उपक्रम तो लहान मुलांसाठी घेऊन येतो. आणि तो लहान मुलांची नाटकं बसवतो, लहान मुलांसाठी नाटकं बसवतो. तर असे दोन आपले पाहुणे. तुमचं दोघांचं खूप स्वागत. थँक्यू. तर आपण खूप बेसिक प्रश्नापासून सुरुवात करूया. तुमच्यासाठी बालनाट्य म्हणजे काय, किंवा तुम्ही बालनाट्याकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघता? मला असं वाटतं की बालनाट्य म्हणजे ज्यात मुलांचं भावविश्व, मुलांच्या भावभावना, त्यांचे प्रश्न, त्यांचं जीवन ज्या नाटकातून व्यक्त होतं, मांडल्या जातं, त्याला बालनाट्य अशी ढोबळ व्याख्या आपण करूयात. आणि मला असं वाटतं की मी बालनाट्याकडे फार काय असं म्हणजे अभिनेते घडणार आहेत किंवा इथून फार व्यक्तिमत्व विकास हा शब्द तर इतका गुळगुळीत करून टाकला ह्या लोकांनी की मला अंगावर काटा येतो कधी कधी की व्यक्तिमत्व विकास नाही, व्यक्तिमत्व विकास घडलं पाहिजे. कशासाठी? त्याचं त्याला घडू द्या. एक अनुभव देणं, आनंद देणं, या अँगलनी मी त्याच्याकडे बघतो. मी त्यांच्यापेक्षाही मी माझा स्वार्थ म्हणून बालनाट्य करतो खरं सांगायचं तर. कारण मी माझं आज वय 60 आहे. मी त्या माझं 60 वरचं शून्य पुसून टाकतो आणि मी मुलांमध्ये खेळतो. मजा मुख्य मला काय वाटतं की मजा घेणं, मजा देणं आणि आनंद वाटत राहणं हा त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा दृष्टिकोन आहे असं माझ्या दृष्टीने आहे. मला वाटतं बालनाट्य म्हणजे त्यातलं नाट्य हा शब्द आहे, त्यामुळे नाटक या फॉर्म मधनं लहान मुलांना मनोरंजनाचा आनंद मिळाला पाहिजे. जशी मोठ्यांना गरज आहे मनोरंजनाची तशी लहानांनाही आहे. तर त्यांचंही मनोरंजन व्हायला पाहिजे. तर त्याचा फॉर्म नाटक आहे, ते बालनाट्य. त्याला कुठलेही उगाचच शब्दशः अर्थात अडकवण्याची काही गरज नाहीये. इतकं सोपं खरं तर माझ्या दृष्टीने बालनाट्याची व्याख्या. इंटरेस्टिंग. बालनाट्य म्हणजे लेखनाच्या दृष्टिकोनातनं आणि दिग्दर्शनाच्या दृष्टिकोनातनं तुमचे काय निकष असतात एखादं बालनाट्य बसवताना, किंवा तुम्ही काय विचार करता बसवायच्या आधी, किंवा तुम्ही स्क्रिप्ट लिहायला जेव्हा बसता, किंवा तुझ्याकडे जेव्हा स्क्रिप्ट येते, तू जेव्हा वाचतोस तेव्हा तुमचे विचारचक्र काय सुरू होतं डोक्यात, की काय कसं गेलं पाहिजे ग्राफ? माझं लिखाणाच्या बाबतीतलं म्हणशील तर की मला एखादा विषय दिसला, आवडला किंवा वाटला की हा बालनाट्याचा विषय होऊ शकतो, हा मुलांच्या अँगलने, मग मला असं त्याच्यावर बंधन नाही की मी अक्षरशः लोकल टू ग्लोबल पर्यंतची बालनाट्य लिहिलेली आहेत. मी 27 ते 28 बालनाट्य, मला आता एक्झॅक्ट आकडा सुद्धा आठवत नाही, इतकी बालनाट्य मी लिहिलेली आहेत. आणि व्हरायटी विषय आहेत त्यात. बरं, फक्त रंजन असं आहे का? तर रंजन पण नाही. मी वेगवेगळे प्रयोग पण करून बघितले लिखाणात. मग मला काय वाटतं की मला मुलांच्या अँगलनी जे प्रश्न वाटतात, जे प्रश्न पडतात, जे प्रश्नांची उत्तरं सापडतात का, त्यांना पडलेले जे काही प्रश्न असतील, त्यांना वाटणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील, तर त्या मी उलटून पालटून तपासून बघतो, शक्यता तपासतो, वेगवेगळ्या अनेक शक्यता तपासतो. म्हणजे असं नाही मी नाटक उभं करतो, आडवं करतो, पालथं करतो, उधळून लावतो, परत उभं करतो, सगळ्या पद्धतीने मी करून बघतो. मला असं वाटतं की हे करून बघणं आहे, हे खूप महत्वाचं आहे.
तर ते करून बघितल्यानंतरच आपण त्याच्यात पुढे जाऊ शकतो. आणि म्हणून मग मी लेखनाला बसतो, तर लेखनासाठी मुलांच्या अँगलनी मी लिहायला लागतो. खरं सांगायचं तर की म्हणजे डिव्होर्सचा सुद्धा विषय असेल तर बालनाट्यात यावा की न यावा असा प्रश्न काही जणांनी मला विचारलेला. तर मी म्हटलं यावा. त्याला काय, माझं म्हणणं आहे की विषयाला काही बंधनच नाहीये. म्हणजे जसं भरत मुनी म्हणतात की ब्रह्मांड परत रचणे आणि ते दाखवणे म्हणजे नाटक. मग ते तसंच जर असेल तर मग कुठलाही विषय, फक्त तो मुलांच्या पद्धतीने, मुलांवर काय परिणाम होत असेल डिव्होर्सचा, आई वडिलांच्या भांडणाचा. म्हणजे काय भांडण दाखवायचं का मग आपण? मग ती मोठ्यांचं नाटक दाखवा ना तुम्ही. मुलं का बोलत नाहीयेत घरात, मुलं का एकलकोंडी झाली आहेत, मग त्यांची मानसिक लेवल काय असेल, तर म्हणजे असा विषय आपण घेऊच शकतो. आणि मला तर चांगलं आठवतं की मी एक उमेश घेवरीकरांची एक कथा होती की त्याच्यावर मी एक बालनाट्य लिहिलं होतं, चोर नावाचं. तर एक मुलगा मोटरसायकल चोरत असतो. चोरतो म्हणजे काय, तो उघडतो किल्लीने आणि घेऊन जातो. तर ते थोडंसं मी सस्पेन्स लेवल लिहिलेलं की कोणाची गाडी गेली, काय झालंय, काय चोरली. आणि नंतर त्याच्या मित्रांना कळते की हाच चोर आहे. आणि मग त्याला विचारतात की, तर तो सांगतो की अरे मी काही चोरबीर नाही रे बाबा, माझी आई आणि वडील वेगळे राहतात, माझी आई 25 किलोमीटर दूर गावाला राहते, मला तिथे जाणं शक्य नाही, म्हणून मी कोणाची तरी गाडी घेतो आणि तिथे जाऊन तिला भेटून येतो. माझ्या वडिलांना कळलं तर ते मला भेटू देत नाही. आता हा बालनाट्याचा विषय होणार नाही का? तर मी अशा पद्धतीचं मी लिहितो. फक्त आता काही जणांचं ह्याच्यातही 2-3 स्टेप्स आहेत. म्हणजे की प्राथमिक लेव्हलला काय नाटक असावं, माध्यमिक लेव्हलपर्यंतच्या मुलांसाठी कुठल्या पद्धतीची नाटकं असावीत, आणि कुमारवयीन मुलांसाठी काय असावं. बरं, आता असा प्रॉब्लेम झालाय की मोठ्यांची नाटकं आणि लहानांची नाटकं ह्याच्यामधली सीमारेषा खूप धुसर झालेली. खरंय. कारण म्हणजे मला आठवतं की माझ्या वेळेला बाल आणि कुमार असे 2 गट असायचे. हो. आता कुमार गट काय बघतोय हा फार महत्वाचा मुद्दा फार महत्वाचा आहे. म्हणजे आता त्यांच्या हातात त्याच प्रश्नाकडे म्हणजे तो आहेच आहे पुढचा हा प्रश्न. सगळं जग पुढे जात असेल तर आपण पाठीमागे राहून कसं चालेल. आणि मुलांबरोबर काम करताना तर त्यांच्या लेव्हललाच जावं लागतं. मग ते काय, मला तर एक पोरगा म्हणला, दादा तू इन्स्टावर नाहीस काय? आणि मग लगेच दुसऱ्या दिवशी मी इन्स्टा अकाउंट ओपन केलं. बरोबर, कारण त्या लेव्हलला मला जायला लागेल. खरंय. एक्झॅक्टली. आता जसं सर म्हणाले तसं ना, दिग्दर्शनासाठी मुळात लेखकांनी हा सगळा विचार केलेला असतो. तर दिग्दर्शनासाठी स्क्रिप्ट निवडताना किंवा गोष्ट निवडताना आपण असं म्हणूयात, इम्प्रोवाइज कधी कधी केलेलं असतं तर गोष्ट असते, तर अगदी हाच विचार असतो की मुलांच्या भावविश्वात काय योग्य वाटेल. आता योग्य अयोग्य कोण ठरवणार? तर अर्थातच दिग्दर्शकीय मनोवृत्ती जी असते किंवा तो जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे की मुलांना हे आवडेल बघायला. आणि मी दुसरा विचार असा करतो की मला आवडेल का हे करायला लहान मुलांसाठी. करेक्ट. जसं सरांनी फार मस्त उदाहरण दिलं की मी आडवं पाडतो, उभं करतो, झोपवतो. हे खरंच ही प्रयोगशीलता त्यातली असणं खूप गरजेचं आहे. कारण मुलांचा विषय काय नाहीये आणि मुलांचं भावविश्व असं म्हणताना कुठलाही विषय त्याला म्हणजे असं नाहीये की हा विषय चालणार नाही मुलांच्या भावविश्वात. आजकालच्या मुलांचं भावविश्व तर खूपच मोठं झालंय, पण तो त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू येतोय का नाही, का ते मोठ्यांच्याच पॉइंट ऑफ व्ह्यूनी विषय मांडला जातोय, एवढी फक्त त्यातली काळजी घेणं फार गरजेचं असतं. ती दिग्दर्शक म्हणून मी नक्की घेतो की हे मोठ्यांच्या अनुषंगाने नाही ना जाणार. कारण तू मगाशी म्हणालीस इंट्रो देताना तसं लहानांसाठीची नाटकं आणि लहानांबरोबरची नाटकं असे 2 प्रकार आहेत, ज्यात लहान मुलं काम करणार आहेत आणि मोठे काम करणार आहेत, पण लहानांसाठी प्रयोग होणार आहे. या दोन्ही सिनारिओमध्ये, दोन्ही प्रकारच्या केसेसमध्ये ते बघणारा मात्र लहान मुलंच आहे. हे डोक्यात ठेवून, हे विसरून चालत नाही. हे डोक्यात ठेवूनच काम करायला लागतं आणि मग त्याचा वयोगट डिफाईन करायला लागतो. मग त्याचा बालगट, कुमार गट
असे 2 गट ठरवून त्याप्रमाणे स्क्रिप्ट निवडून किंवा गोष्ट निवडून त्यावर काम करतो. म्हणजे हे 3 स्तरावर आहे, असं की प्राथमिक स्तरांना गाणी, गोष्टी, नाच, गाणी छान, हा, तर त्या पद्धतीची नाटकं थोडं, आणि कुमारवयीनला मग तुम्ही बुद्धीला चालना मिळेल अशी पण नाटकं आपण, विचार प्रवृत्त करणारी, विचार करायला लावणारी, त्यांचे प्रश्न मांडणारी, अशा पद्धतीची नाटकं. म्हणजे मी तर शिबिरांमध्ये 50 इम्प्रोव्हायझेशनचे विषय तयार करून ठेवलेले, की बाबा हा विषय म्हणजे साध्या गोष्टीत, की रिक्षातल्या गप्पा, शाळांमध्ये डबे खाण्याच्या वेळेसचं काय नाटक, करेक्ट, शिक्षकांच्या नकला. आणि नाही, हे फार इंटरेस्टिंग आहे सर जे म्हणतात ते इतके साधे विषय ना त्यांच्याबरोबर शिबिरांमध्ये हाताळले गेलेच पाहिजेत, किंवा त्यांच्या म्हणजे बालनाट्याच्या बाबतीत असे साधे विषय हाताळले गेले पाहिजेत. अन्यथा मुलांचं भावविश्व, म्हणजे मगाचपासून आपणही ते शब्द वापरले, मुलांचे भावविश्व, मुलांचं प्रश्न, मुलांचं, ह्या सगळ्यामध्ये नकळत ते इश्यू ओरिएंटेड नाटक होऊ नये यासाठी इतकं साधं ते असू शकतं. फक्त त्या परत नाटक विषयाचं मर्यादा नाहीच आहे ना, नाट्यमयता कशी आहे, त्यातलं जे नाट्य आहे ते किती फुलवलं जातंय, ते कसं फुलवलं जातं यालाच महत्व आहे. आणि त्यामुळे विषयांची जी आत्ता सध्याच्या काळात बालनाट्यांना मर्यादा आली आहे, की एकतर टीव्हीवरच्या कार्टून्सचे नाटकं येतात बालनाट्यांमध्ये, किंवा मग काहीतरी इश्यू ओरिएंटेड सोशल, संदेश बिंदेश द्यायला पाहिजे असं काहीतरी. तर इतके साधे विषय की किती सुंदर आहे बघा ना कन्सेप्ट, की रिक्षातल्या गप्पा. आता रिक्षातल्या गप्पांमध्ये काय काय नाट्य असू शकतं, मग किती फुलवता येऊ शकतं, की रिक्षात ते मूल कदाचित आई बरोबर गप्पा मारतंय, आणि शाळेने सांगितलंय की उद्या तुम्हाला जर का ट्रिपला यायचं असेल तर ही 10 दिवसांची ट्रिप आहे, याची फी एवढी आहे, आणि ते तुम्हाला उद्याच्या उद्या भरायचे. आता रिक्षातल्या गप्पांमध्ये हळूहळू तो मुलगा फुलवत म्हणजे तो मुलगा गप्पांमधनं आईला मस्का मारतोय की कसं सांगू, कदाचित त्याला माहिती आहे की आपली इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड एवढी चांगली नाहीये, आर्थिक परिस्थिती एवढी बरी नाहीये की फी भरू शकू, म्हणून तो मग कसा मस्का मारेल. किंवा आपण इतके उद्योगी आहोत की आपल्याला 10 दिवसाच्या ट्रिपवर आई बाबा सोडणारच नाही, तर कसा मस्का मारेल. किती नाट्य बघ ना, एक नुसता विषय रिक्षातल्या गप्पा एवढा घेतला. ओके, मगाशी बोललो त्याप्रमाणे तुम्ही बोललात की वयामुळे आता जरा फरक पडायला लागलाय, तर आत्ताची पिढी ही काळाच्या 2 पावलं पुढे आहे, सोशल मीडिया, मोबाईल ह्या सगळ्यामुळे. तर आत्ताच्या मुलांचं नाटक बसवताना कसं बसवता तुम्ही, किंवा लिहिताना तुम्ही काय थॉट प्रोसेसनी लिहिता, की आताच्या काळातली मुलं आहेत मग त्यांना नाही हे विषय नाही, मग आता काहीतरी वेगळे विषय, तो तुम्हाला फरक जाणवतो का, की तुम्ही 10 वर्षांपूर्वी काहीतरी लिहिलंय आणि आता ते तेवढं रिलेटेबल आहे का, आणि कंटेंट म्हणून कसं मग तुम्ही क्रिएट करता? मला ना मी असं काही त्याचं बायफर्केशन करत नाही की आत्ताच्या काळातली मुलं आहेत म्हणून हे विषय नको हो, किंवा हे विषय आलेच पाहिजेत, किंवा मोबाईल आणि इंटरनेट त्यांचा जर का भावविश्वाचा भाग आहे तर ते आलंच पाहिजे. शेवटी मुलं म्हणजे आजच्या पिढीतली काय, मागच्या पिढीतली काय, त्यांच्या आजूबाजूचे एलिमेंट्स बदललेले आहेत जगण्यातले, पण फक्त बदललेत म्हणण्यापेक्षा वाढलेत असं म्हणू आपण. बाकी माणसंच आहे तो, आपण सगळे माणसंच आहोत. म्हणजे मी माझ्या मुलांशी जेव्हा बोलतो, नाटक शिकणाऱ्या, नाटक करणाऱ्या, शाळेमध्ये असेल शिकवताना, तर मला असं लक्षात येतं की या सगळे एलिमेंट्स म्हणून आपण जर का त्याचा गिमिकल वापर सुरू केला नाटकामध्ये, तर मग परत मगाशी म्हटलं तसं भावविश्व, मग त्यांचे प्रश्न, असं काही फोकस करण्यापेक्षा तो स्टोरी एलिमेंट आहे का त्याच्यात. आत्ता आयक्यूवर काम खूप होत आहे मुलांच्या, इमोशनल कोशंटवर काम होत आहे का, ते काय विचार करतात एखाद्या गोष्टीचा, ते कसा विचार करतात. म्हणजे मगाचंच उदाहरण घेऊ की मला शाळेच्या ट्रिपला जायचंय आणि मला समोरनं नकार आला, XYZ कारणं असतील, त्याची कारणाप्रमाणे नाटकाचं हे बदलेल, पण ते मूल कसं रिॲक्ट होतं, ते विचार कसं करतं, मग त्याच्या आजूबाजूला असलेल्या एलिमेंट्समुळे काही फरक पडतो का. जर का तसं ते घडणं, त्या एलिमेंट्समुळे घडणं जर का काही नाट्यमय घडणार असेल तर ते एलिमेंट्स वापरूयात ना, नाकारायचं काहीच नाहीये. हीच तर खरी गंमत आहे की आपल्याला भरपूर काही आहे, काय त्या क्षणाला त्या वेळेला काय हवंय वापरायला,
इतकं फोकस करून नाही चालणार आहे की आजच्या पिढीला हे असलंच पाहिजे ते तसलं. मोबाईल नसलेलं नाटक करून पाहिलं तर की मोबाईल नाहीच आहे त्या नाटकात, मोबाईल वापरलाच नाही. संदर्भहीन होतील का मुलं? म्हणजे पु ल देशपांडेंच्या एखाद्या गोष्टीवर नाटक करायचं म्हटलं जसंच्या तसं, तर मुलं संदर्भहीन होतील का? होतील ना, काही बाबतीत होतील, पण त्यांना मग त्यानिमित्ताने इतिहास अनुभवायला मिळणार आहे. पूर्वी असं होतं बाबा, एक काळ असा होता जेव्हा मोबाईल नव्हता. मोबाईल कशा, लँडलाईन नव्हता. आम्ही आजी आजोबांना पत्र लिहायचो आणि 15 दिवस वाट बघायचो उत्तर येण्याची. असं होतं, हेही कळेल ना. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा फोकस हा मूल असल्यामुळे, ते लहान मूल असल्यामुळे त्याला कशातनं मजा येईल, त्याचं मनोरंजन कशातनं होईल, आणि मग पॅरलली प्रश्न ऍड्रेस होणारच आहेत. ती मनोरंजन म्हटल्यानंतर आपण बेसलेस तर काही करत नाही, करूच शकत नाही. सुदैवानी आपल्याला असे चांगले शिक्षक मिळाले होते की आपण बेसलेस काही करणार नाही. पण बेसलेस जर का ते केलं गेलं तर मग त्यातनं मनोरंजन होत नाहीये हे निश्चित आहे. म्हणजे बेसलेस होताना दिसत नाहीये का आजकाल आजूबाजूला, तर तेही दिसतंय. पण ते एलिमेंट्स त्या मुलाला विचार करायला भाग पाडणार आहेत का? मुलाला मजा देणार आहेत का? अनुभव देणार आहेत का? करेक्ट. एक चांगला काहीतरी बघितल्याचा अनुभव तो देणार आहेत का नाही, हा सगळ्यात महत्वाचा फोकस ठेवून ते नाटक दिग्दर्शनाकडे नेण्याचा मी प्रयत्न करतो. मला असं वाटतं की आता मोबाईलमुळं जे काय झालंय असं वाटतं आपल्याला की मोबाईल आलाय, खूप आलाय, त्यांच्या आयुष्यात खूप मोबाईल 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 आहे. तर ते खरंच आहे की आणि आलेलं आहे, तुमच्या आमच्या हातात असतो. बरं, आपण 24 तास मोबाईल पाहत बसतो, मुलांना काय सांगणार तुम्ही की नका पाहू म्हणून? मी तर छान सांगतो की बाबा तुम्हाला जर टीव्ही पाहायचा असेल, जितका वेळ 24 तास टीव्ही पाहायचं 24 तास पहा, माझं काही म्हणणं नाही. शिबिरातल्या मुलांना सांगतो 24 तास तुम्ही टीव्ही पहा, पण पद्मासन घालून बसायचं आणि टीव्ही पाहायचं. जेव्हा तुझ्या पायाला कळ लागेल, वाटेल की आता बंद करायचं आपल्या, नाही आता उठावं लागतं आपल्याला, ते तेव्हा आधी रिमोटनी बंद करून तसं मोबाईलचं काय माहितीये का? मोबाईल सुद्धा की तू 10 पानं वाच आणि तू मोबाईल घे. हे 10 पानं वाच, मला सांग काय वाचलंस त्या. पण आता हा एक कसा अभ्यास घ्यायचा हा एक प्रश्न झाला. पण मोबाईलमुळे पिढी खरंच खूप ऍडव्हान्स आहे हे मान्य करावं लागेल आपल्याला. त्यांना राजा राणी परी राक्षस ह्या गोष्टी कदाचित आवडत नाहीत असं नाही. फॅन्टसी सगळ्यांना आवडते, मला आवडते तर करेक्ट. मला फॅन्टसी, भूत आलं राक्षस आला ना मजा येते. आला इकडून ढॅन ढॅन वाजलं, छान वाटतं ना आपल्याला. तर ते आवडतं सगळं. पण त्यांनी हॅरी पॉटर पाहिलेलं आहे आता, तर त्या लेव्हलला आपण नेणार आहोत का? तेवढं बिलिव्हेबल असतं. करेक्ट. चैतन्याने एक बालनाट्य लिहिलं होतं की तू जसं म्हटलास की आजी आजोबाने एक त्यांचा मुलगा एका जंगलाच्या साईडला राहत आहे, दूर गावापासून. आई वडील तिकडे नोकरीला आहेत आणि काही नाही, पोस्टमन येतो सायकलवर, पत्र देतो, महिन्याला एक पत्र येतंय, चालू आहे त्यांचं छान वाचन, पोरग शाळेत जातंय, तिथं कोंबड्या आहेत, अमकंय तमकंय, खेळणं बिळणं, त्याचं सगळं छान चालू आहे. आजी आजोबा गोष्टी सांगतायत. एक दिवस एक पार्सल घेऊन तो येतो आणि त्या पार्सल मधून मोबाईल येतो आणि दुसऱ्या दिवशीपासून मोबाईल एक एक वस्तू खायला लागतो. म्हणजे घड्याळ खातो, रेडिओ खातो, मग तो पोस्टमनची सायकल खातो, पोस्टमनला खायला लागतो. हे ताबडतोब म्हणजे आत्ताच्या पिढीचं नाटक असं मला वाटतं. बरोबर. तर अशा पद्धतीची नाटकं येणारच तुम्हाला जर हे करायचं असेल तर. अगदी. किंवा मी आता एक व्हॉट्सअपचा तमाशा म्हणून नाटक लिहिलं होतं की तो राजा आहे, राणी आहे आणि त्यांचा एक मुलगा आहे, तो कायम फोन, बरं राजा पण फोनवर आहे, राणी पण फोनवर आहे, प्रधान पण फोनवर आहे. मग काय करायचं? सगळेजण ह्याच्यातून काढा बाहेर, फोन मधून. हा 24 तास फोनवर आहे, हा कोणाशी बोलत नाही, ह्याला फोन मधून. तर तो एक शिपाई म्हणतो की एक भविष्यकार आलेला आहे, तो करतो सगळ्याला नीट. आणि तो येतो आणि तो म्हणतो की त्या पोराला माझ्यासोबत देऊन टाका, मी याचं मोबाईलचं वेळ काढून टाकतो, तुमचं सगळ्यांचं जाईल आणि त्याचंही जाईल. आणि आधी हातातून मोबाईल फोडून टाकतो
आणि त्याला दूर जंगलात घेऊन जातो आणि कुठेतरी सोडून देतो. तर तो पोरगा तिथून परत कसा येतो याची गोष्ट आहे ती. Google जीपीआरएस Maps नाही, वगैरे, ज्याने बाप जन्मात कधी कोणाशी बोललेलं नाही, त्याला सगळ्यांशी बोलायचं, त्याला खेळायचं. रस्त्यात विटी दांडू खेळणारे मुलं असतात त्यांच्याबरोबर खेळतो, गोट्या खेळणारे असतात त्यांच्यावर. म्हणजे राजाचा पोरगा सर्वसामान्यामध्ये येऊन जेव्हा तुम्ही त्याला तिथपासून इथपर्यंत राजवाड्यापर्यंत घेऊन येता, तर ते नाटक होऊ शकतं चांगलं. आणि ह्या पद्धतीने आपण आत्ताच्या पिढीपर्यंत आपण जाऊ शकतो. फक्त मोबाईल वाईट किती आहे रे, आणि मोबाईलचे दुष्परिणाम हे आहेत असं म्हटलं तर ते पोरग तुमच्या तोंडात मारायला कमी नाही करत. बरोबर. असं बघायला गेलं की तो मोबाईल काढून गेम खेळत खेळत बस. नाही, पण तितक्याच कन्व्हिन्सिंगली जर स्टोरी, परत लेखनाकडे मी, फार इंटरेस्टिंग लेखकाचं काम आहे की कन्व्हिन्सिंगली तो विषय पोहोचवता येतो का नाही. म्हणजे मोबाईल नको हेच, किंवा मोबाईल घातक आहे किंवा अतिवापर घातक आहे किंवा योग्य नाही किंवा अयोग्य आहे, किती पद्धतीने बघ ना आता याच नाटकात किती छान सांगितलंय ते. कला ही अप्रत्यक्षच आहे, आर्ट इज ऑलवेज इनडायरेक्ट. हे जेव्हा आपण समजून घेऊ तेव्हा हे संदेश देणं थांबेल नाटकांमधनं. नाटक संदेश देतं का? प्रत्येक नाटक देतं, कुठलं देत नाही. पण जर का ते नाटक तुमच्या संदेश घ्या असं आलं तर ते अंगावरच येणार आहे, नकोच आहे कोणाला. म्हणजे एक आत्ता एका ह्याच्यात वर्कशॉपला मोहन आगाशे म्हणाले की टेक्स्ट पेक्षा सबटेक्स्ट मध्ये जास्त नाटक असतं. अगदी बरोबर. टेक्स्ट तुम्हाला काय शिकवतं तर संदेश शिकवतं, की शिवाजी महाराजांचा जन्म इतक्या साली झाला, इथे झाला, हे टेक्स्ट. शिवाजी महाराज कसे लढले, काय लढले, हे सबटेक्स्ट आहे आणि ते नाटक. आणि त्यामुळे लेखक जेव्हा लिहितो किंवा दिग्दर्शक जेव्हा स्वतःच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ते प्रेक्षकांसमोर आणू पाहतो किंवा पाहते, तेव्हा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक प्रेक्षकाचा टेक अवे तो त्याच्याप्रमाणे घेऊन जाणार आहे. एकच टेक अवे का द्यायचा आहे आपल्या सगळ्यांना? त्यामुळे नको देऊयात असे काही संदेश देणार. म्हणजे इतकं होतं, ह्याचं इतकं प्रमाण वाढलेलं आहे दुर्दैवानी, की आम्ही जेव्हा शिक्षकांसाठी ट्रेनिंग घेतो किंवा नाटक बसवणाऱ्यांसाठी आम्ही ट्रेनिंग घेतो, तेव्हा आम्ही असं सांगावं लागतं की तुम्ही जर का एखादी गोष्ट सांगितलीत लहान मुलांना तर काय शिकलास त्यातनं असं विचारू नका. काही गरज नाही ना, काहीच गरज नाही. कारण आता अगदी साधं उदाहरण घेऊया, ससा कासवाची गोष्ट आहे. एखाद्या मुलाचा टेक अवे तिसराच असू शकतो. स्लो अँड स्टेडी विन्स द रेस, हेच का बिंबवायचंय त्या गोष्टीतनं? त्याला त्याचं घेऊ दे की. आणि म्हणून लेखक त्याला पाहिजे ते लिहितो, दिग्दर्शक त्याला पाहिजे त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी ते पुढे आणतो, आणि प्रेक्षक त्यांना पाहिजे त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी ते रिसीव्ह करतात. यातच खरी मजा आहे. जे मगाशी सर म्हणाले, मला ते अंडरलाईन करावं असं वाटतं, करून बघण्याची गोष्ट आहे. करून बघूयात ना, मजा करून बघूयात. ओके, संदेश या विषयावरती आपण आलोच आहे, तर त्यालाच एक पॅरलल पुढचा प्रश्न आहे की स्पर्धा म्हणलं की त्या नाटकातनं काहीतरी संदेश द्यायचा असं एक असतं, आणि परीक्षक सुद्धा जे असतात ते सुद्धा त्याच अपेक्षेने खरं तर स्पर्धकांकडे बघतात. तर यामुळे असं होत आहे का की मोठे मुलांवरती मुद्दाम संदेश द्यायचा म्हणून ते विषय थोपवतायत, किंवा नाटकातनं पण तसंच केलं जात आहे, भले मग ते लेखनात असो किंवा दिग्दर्शनात असो? तर काय वाटतं तुम्हाला? मोठे थोपवत आहेत का नाही, का मुलांना त्या थोपवण्याची सवय पडली आहे, का मुलंच आता थोपवू लागली आहेत, हा खूप व्यापक विषय आहे. कारण मॉरल ऑफ द स्टोरी शोधायची खूप सवय लावली आपण मुलांना, सतत लावतोय. ते नाही लावलं पाहिजे असं मगाशी मी म्हणालो तसं. आणि स्पर्धा, तर स्पर्धेचे दोन भाग आहेत आता. एक फॉर्मली अनाऊन्स केलेल्या स्पर्धा ज्या रंगमंदिरात होतात, आयोजित केल्या जातात, आणि युगत स्पर्धेचं आहे. म्हणजे तिकडे एक वेगळीच स्पर्धा चालू आहे. तर रंगमंदिरात आयोजित केलेल्या स्पर्धा ज्या असतात त्याच्यामध्ये असं क्राफ्टेड नाटक खूप दिसतंय, की खूप डेकोरेट करून, खूप डिझाईन करून, खूप बांधीव. खऱ्या अर्थाने चांगलं नाटक हे बांधीव असतं, पण हे ना अति बांधीव आहे. टाईट बांधल्यावर कसं होतं तसं झालंय ते, की तू म्हणतेस तसं काही वेळेला स्पर्धा जिंकायची. आपण सगळेच जण स्पर्धा जिंकण्यासाठीच करतो आणि स्पर्धाही जिंकण्यासाठीच करावी. फक्त जेव्हा जिंकण्यासाठीची गिमिक्स मला कळायला लागली आहेत ना, तेव्हापासनं मी
मी म्हणजे आम्ही प्रतिनिधी सगळे असं झालंय कुठेतरी की चला हे केल्याने जिंकता येतं बहुतेक. म्हणजे दुर्दैवाने मी एक छोटंसं कॉन्व्हर्सेशन इथे, मी नावं नाही घेणार कोणाची, कारण आपल्याला कारण त्या नावांविषयी आक्षेप नाहीये, त्या पॉइंट विषयी आक्षेप आहे. की मध्यंतरी एका स्पर्धेच्या निमित्ताने आयोजकांबरोबर चर्चा ठेवलेली होती स्पर्धकांची. तर त्या स्पर्धकांनी असे प्रश्न विचारले की मागच्या वर्षीच्या स्पर्धेत जिंकलेली नाटकं आम्हाला बघता येतील का, हा युट्यूबवर तसं काही आहे का, असे प्रश्न विचारले. तर मला जर मग त्यापेक्षा एक काम करूयात ना, आयोजकांनी नियमावलीत असे केल्यास नाटक जिंकले जाईल असं म्हणून एक नॉर्म देऊन टाकूयात. हे होतंय हे खरं आहे, पण ते नाही होणार ह्याची पण काळजी घेतली पाहिजे. आणि काही जण घेत आहेत, ती मजा येते. म्हणजे आत्ताच नुकतंच माझ्या मुलींनी, म्हणजे शाळेतल्या मुलींनी, माझ्या इयत्ता 7वीच्या मुलींनी, ते कधी नाही होणार म्हणजे जे क्राफ्टेड आपण म्हणतोय ना की मोठ्यांचे विषय येत आहेत का, किंवा संदेश देणारे विषय, किंवा टिपिकली ते इमोशनल करून किंवा सोशल करून नाटक जिंकेल असं वाटतंय, असा गैरसमज निर्माण झालाय का. तर असं गैरसमज निर्माण झाला असेल तर परीक्षकांनी हे बदलायची जबाबदारी सगळ्यांचीच आहे, ती एकट्या परीक्षकांची नाही आहे. कारण त्यांच्यासमोर सुद्धा लिमिटेड ऑप्शन येतात ना. तर आमच्या मुलींनी काय केलं, म्हणजे मी त्यांना सांगितलं की हे बघा, स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर ते नाटक तुम्हालाच लिहावं लागेल, तुम्हालाच डिरेक्ट करावं लागेल, आम्ही फक्त मेंटॉर करू शिक्षक लोक. तर मग ते शालेय नाट्य स्पर्धा झाली ना, ती आंतरशालेय. नाहीतर मग ती काय म्हणूयात आंतरशालेय, मग ती शिक्षकांच्या मधली स्पर्धा झाली ना. असं नाही व्हायला पाहिजे. तर ते फार छान झालं नाटक, म्हणजे मुलींनी केलेलं, आणि तो संपूर्ण परत करण्याचा पण एक अनुभव आहे. आणि दुसरी महत्वाची अट मी मुलींना घालून दिली होती की जर तुम्हाला स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर हे सगळं तर तुम्हाला करायचं आहे, नाटक लिहायचं आहे, बसवायचं आहे, पण स्पर्धेत उतरल्यानंतर आपलं नाटक परफॉर्म करून झाल्यानंतर त्या स्पर्धेतली इतर नाटकं तुम्ही कंपल्सरी पाहायची आहेत. करेक्ट. बस एवढीच खरं तर स्पर्धेची माफक माझी अपेक्षा आहे की एवढं करा. दुसरे काय करतायत ते पहा, त्यातलं चांगलं घ्या, शिका ना. नाटक जितकं करून शिकता येतं तितकं बघूनही शिकता येतं, असं माझं मत आहे. उलट जास्त बघून शिकता येतं. म्हणजे माझं तर असा अनुभव आहे की मला कॉलेजमध्ये असताना नाटकात घेतच नव्हते, कारण माझे दात बीत पुढे होते, मी दिसतो असा परत विचित्र, त्यामुळे तिकडे बसायचं. पण ते पाहून पाहून मी जास्त शिकलो. आणि आता आपण मूळ विषयावर येऊया, संदेश. की काय गरज नसती संदेश बिंदेश सांगायची, आपोआप जे काय जातं ते जाऊ द्या. फ्लो मध्ये तुम्ही स्क्रिप्ट असं नाही ठरवत ना की मला संदेश द्यायचा आहे, तर ते झालं की मग बिघडतं, त्याची भट्टी. दारूबंदीवर आपण नाटक करू, मग येतो बाप दारू पिऊनच. आणि असं न करता फ्लो मध्ये काय येईल तर त्या पद्धतीने ते नाटक लिहावं असं मला वाटतं. आता स्पर्धेचं म्हटलं तर स्पर्धेचं खरं तर स्पर्धेसाठी म्हणजे आता हे मी महाराष्ट्रातल्या अनेक स्पर्धा पाहिलेल्या आहेत. म्हणजे अकोल्याच्या स्पर्धेला मी परीक्षक म्हणून गेलो होतो, इचलकरंजीला मी परीक्षक म्हणून गेलो होतो, नगरला मी परीक्षक म्हणून गेलो होतो. राज्य बालनाट्य स्पर्धेत माझ्या प्रत्येक सेंटरला कमीत कमी 4-5 स्क्रिप्ट असतात. हा भाग सगळा असला तरी मला असं वाटतं की या निमित्ताने ना एक सांस्कृतिक घुसळण झाली असती चांगल्या पद्धतीने, की त्या जिल्ह्यातल्या चांगल्या नाट्यकर्मींनी एकत्र येऊन शिक्षकांचं वर्कशॉप घ्या, चांगल्या संहिता तिथे तयार करा, तिथल्या मुलांना. कारण जवळपास 5 ते 10 हजार पोरं ह्या स्पर्धेतून उभे राहतात. खेड्यापाड्यातल्या मुलांना एक चांगला अनुभव, चांगलं व्यासपीठ मिळतं तिथे. आणि त्या पद्धतीने तुम्ही जर केलं, पण मी जर काही करायचं म्हटलं तर तुला त्रास होतो त्याचा, की हा कोण आम्हाला शिकवणार. शिक्षक म्हणणार शिक्षकांना शिकवणार का तुम्ही. अरे नाटक हे वेगळं आहे ना, आम्ही नाटक शिकलोत ना, तर तुम्ही तुमच्याकडून आम्ही टेक्स्ट शिकू, काय असेल ते तुम्ही धडे शिकवा, पण नाटक आम्ही तुम्हाला शिकवतो ते तुम्ही बघा जरा. काहीतरी खरं तर ग्रामीण भागातले त्यांचे प्रश्न असलेले त्यांचे लोककला इतक्या आहेत तिथे, इतक्या चांगल्या पद्धतीने ते वापरू शकतात. त्याचा वापर कविता करतात,
चांगले पोर हो. शीघ्र कवी आणि असं आहे. पटापट त्या आहेत, कविता जर असतील तर त्या जर वापरून तुम्ही नाटक केलं, वेगळे प्रयोगच करून पाहायचं नाही आपल्याला. नुसतं स्पर्धा, इकडून लाईट आला पाहिजे, इकडून लाईट आला पाहिजे, बक्षीस मिळालं बक्षीस मिळालं पाहिजे. कशासाठी बक्षीस? मला एका जणांनी विचारलं की मी काय करतो आजकाल, मला कोणी स्क्रिप्ट पाठवलं की 25-30 पाठवून देतो, सगळ्या पीडीएफ मध्ये पाठवून देतो. हा, कर बाबा तू. तर तो वाचायची तयारी नसती त्यांची. बरोबर. सर ह्याच्यातल्या 3-4 सांगा ना चांगल्या कोणत्या आहेत ते. मी म्हटलं माझे 27 पोर आहेत राव, ते सगळेच चांगले वाटतात मला. मी कसं काय सांगू तुला? तुम्ही वाचा. आता तर मी ऑप्शन दिलं की तुम्ही 5-6 जण मिळून 5-5 स्क्रिप्ट द्या एकाला आणि त्या वाचा, मग त्याच्यातले चांगले कोणते ते ठरवा. कारण खरं तर स्पर्धा ही एक पॉझिटिव्हनी घ्यायची पद्धत आहे किंवा काय करता येईल आपल्याला याच्यातून. मला खूप वाटतं की खूप पोरं आहेत रे, इतके चांगली चांगली मुलं आहेत. अकोल्यात एक जण काम करणार आहे, अमरावतीला काम करणार आहे, परभणीला काम करणार आहे, नांदेडला काम करणारे पोरं आहेत, बीडला काम करणार आहेत, इचलकरंजीला काम करणार आहेत, कोल्हापुरात आहेत. सगळ्या महाराष्ट्रभर अशी चांगली पोरं आहेत जी नाटकासाठी खूप चांगलं काम करू शकतात, चांगल्या संहिता लिहू शकतात, चांगलं नाटक बसवू शकतात आणि खूप सुदृढ नाटक येऊ शकतं. फक्त ही आपापसातली मारामारी बंद केली पाहिजे त्यांनी. आपापसातली मारामारी बंद केली पाहिजे. आणि आता फार इंटरेस्टिंग मुद्दा तुम्ही सांगताय सर, की चांगलं नाटक म्हणजे काय हो? परफेक्शन हे मिथ आहे. हो. त्यामुळे स्पर्धेत उतरताना मी माझं नाटक घेऊन उतरेन ना. तेच बरं, कोणी असं कोणी ठरवत नाही ना, चला जरा एक वाईट नाटक करू, असं कोणीच ठरवत नाही. सगळ्यांना चांगलंच करायचंय. पण मग चांगलं म्हणजे काय? जसं सर म्हणाले की वाचा तरी स्क्रिप्ट. केवढ्या स्क्रिप्ट आहेत, केवढ्या. बरं आता पीडीएफ सारखं, बरं टेक्नॉलॉजी अशी वापरता येईल ना आपल्याला चांगली, की माझ्याकडे पीडीएफ वर हवं तेव्हा मोबाईलमध्ये मी प्रवासात वाचू शकेन, मी येता जाता वाचू शकेन काहीतरी. ही वाचून वेगवेगळ्या स्क्रिप्ट, म्हणजे तुम्ही म्हणता तसं स्क्रिप्ट रिपीट होण्याचं प्रमाण सुद्धा बघा स्पर्धेतलं खूप. म्हणजे माझ्या स्पर्धा खरं तर एकाच सेंटरवर 3-3 स्क्रिप्ट करे. अरे बरं मी काय केलं आता की काही जणांना लिहिता येतं रे, तर मी त्यांना उचकवून दिलं की तू चांगलं लिहितोस, लिही. ते स्क्रिप्ट माझ्याकडे पाठवतात, मी वाचतो परत त्या आणि त्यांना सांगतो की हे बदल कर, ते बदल कर, अशा पद्धतीने लिहून बघ. आणि तरी त्यांचं असतं, सर बक्षीस नाही मिळत राव आमच्या ह्याला, तुमचं नाव आहे. केवढा मोठा गैरसमज आहे. आणि हा जे तुमच्यावरचा किती मोठा अन्याय आहे. मी काय म्हंटल माहितीये का? मी म्हटलं तुला बक्षीस पाहिजे ना, तर फक्त त्याच्यावर एकच उपाय आहे की तू परीक्षक म्हणून बसणं. दुसरं मला काही दिसत नाही. ही खरंच एवढ्या टोकाला गेली आहेत माणसं. कारण स्पर्धा आहे खरं तर किती चांगलं निमित्त आहे नवीन काहीतरी करून बघायचं. बरं वर्षातनं काही प्रमाणात ना त्याच्याकडे आता म्हणजे स्पर्धेकडे हेल्दीली जसं बघायला पाहिजे, तितक्या प्रामाणिकपणे बघायला पाहिजे. नवीन करायची संधी मला उपलब्ध करून देतात ते आयोजक, या निमित्ताने बघायला पाहिजे. तर ते रिपिटिशन्स नक्कीच ती टाळायला पाहिजेत स्पर्धेतली. आणि ती टाळली गेली तर कदाचित हा संदेशचं प्रकरण कदाचित कमी होईल. स्पर्धेचं नाव नाही घेत, पण आमचा असा अनुभव होता की खूपच गोड नाटक केलेलं मुलांनी आणि ते एंटरटेनमेंटसाठी नाटक होतं. आपण मग अशी बोललो भूत आणि हे ते या सगळ्या गोष्टींवरती होतं नाटक. तर आम्हाला एक खूप प्रश्न पडला की का नाही तुम्ही नंबर दिलात या नाटकाला? तर परीक्षकांचं उत्तर होतं, नाही संदेश नव्हता नाटकात. असं कसं होईल ना? आता हे तर फार अवघड आहे. म्हणजे परीक्षक ही एक वेगळीच जात झाली आता. 12 बलुतेदारातली अजून एक वेगळा. हो काय म्हणजे मला परीक्षक म्हणून बोलावलं नाही ह्या वर्षी. का तुला काय कशाला बोलवायचं दरवर्षी? झालंय ते काय संबंध आहे? म्हणजे 4 नाटकं केले, 2 मेडल मिळवले की परीक्षक म्हणून जाऊन बसायचं, त्याला शाल घेतात बसतात. छान सिरियसली बसायचं. सिरियसली कशाच सिरियसली बघा, बोला पोरांशी त्या गप्पा मारा छान. खेड्यातून पोरं आलेले असतात, त्यांना सांगा की बाबा रे असं नसतं, चांगलं नाटक कर, चांगली मजा कर. अरे अनुभव घ्या ना. या रंगमंचावर येण्याचा अनुभव तुम्हाला समजा साताऱ्यातली कोणी येत असतील, इथे येऊन नाटक करायचा वेगळा अनुभव आहे ना रे.
कुठे ट्रिपला जायचा अनुभव काय असतो, खरंय. हा तर तो अनुभव घ्यायला पाहिजे आणि तो पोरांमध्ये नाटक करण्याच्या जिद्दीने यायचं. पण ते परत त्या शिक्षकांना, परत त्या परीक्षकांना समजून सांगणं की आबा असं नाही नाही. हो. ती नाही खरं आहे ना, आयोजकांच्या बाजूनी सुद्धा हे आता काही नाही, प्रमाणात आयोजक काय करणार, परीक्षक फक्त चांगले निवडतील तेवढंच होऊ शकतं. बरोबर. हा, बाकी काय मला नाही वाटत की नाही, आयोजक काय करू शकतात. मॅनेजमेंट व्यवस्थित 7 ते 8च्या वेळेत नाटक झालं पाहिजे, Correct. 10 ते 9च्या वेळेत नाटक झालं पाहिजे, संपलं. एवढं त्यांचं काम आहे, ते व्यवस्थित करतील. तुम्हाला परीक्षकांना खायला प्यायला व्यवस्थित देतील. खरंय. नाही, स्पर्धेच्या निमित्ताने म्हणजे मला एक आता सुचलेली गोष्ट आहे म्हणून आपल्या पॉडकास्टच्या निमित्ताने बोलून ठेवतो ही इथे. ती कुठे कशी क्लिक होईल, कोण कशी एक्झिक्यूट करेल माहित नाही, पण कदाचित या निमित्ताने आयोजकांनी जर का काही असंच या निमित्ताने माणसांना बोलतं केलं की स्पर्धा, चांगली स्पर्धा म्हणजे कशी व्हायला हवी, तर तो एक वेगळा आणखीन चांगला विषय होईल ना माणसांना ऐकायला. दरवेळेला वर्कशॉप आयोजित करणं शक्य नसेल, फायनान्शियली पॉसिबल नसतं, काय हजारो प्रॉब्लेम्स असतात. पण गावोगावी याची चर्चा करणारी भाषणं म्हणा, त्याचे काही परत ती गंभीर नसावीत, हा एक वेगळा मुद्दा आहे. नाही, ऑनलाईन फक्त प्लॅटफॉर्म गंभीर जरी नसली तर गंभीरपणे केलेली केलेली असं ऑफकोर्स. गंभीर याचा अर्थ मी फक्त त्याचा डिलिव्हरीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी गंभीर नसावीत म्हणतं, ती गंभीरपणेच केलेली असायला हवीत, पण हे व्हायला हवंय. किंवा आपण म्हणलं कसं की ऑनलाईन प्लॅटफॉर्म तरी तसा काहीतरी क्रिएट करता आला पाहिजे. युट्यूबचं आहे माध्यम की त्याच्यावरती ही लिंक आहे, तुम्ही लेक्चर बघा किंवा लेक्चर नाही पण तुम्ही बघा, तुम्ही ऐका ते. हा. माणसांना ऐकलं पाहिजे ना, खूप गरजेचं आणि आहे. हे तर खूप, मला तर असं वाटतं की आता ऐकणंच बंद झालं. बंद फक्त लहान मुलं ऐकतात, त्याच्यामुळे आपण तिथपर्यंत पोहोचतो. खरंय. नाही, आणि त्यांच्याही कारण दुसरे मोठे हो ठीक माहिती आहे. सगळ्यांना माहिती आहे. माहितीचा सगळ्यांना खजिना आहे, माहितीचा सगळ्यांजवळ. नॉलेज नाही, हा, ज्ञान नको. आणि म्हणजे फार परत माझं असं म्हणणं आहे की फार मोठी मोठी शब्द होत आहेत, फार मोठं होत आहे, पण हे हे बेसिक आहे. हे बेसिक आहे. मुलं आपली ऐकत नाहीयेत. ऐकत म्हणजे दे आर नॉट लिसनिंग. वी ऑल कॅन हिअर बट वी आर नॉट लिसनिंग. हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि नाटक माध्यमाच्या म्हणजे नाटकासारख्या जिवंत माध्यमाच्या समोर असं जर का होत असेल तर त्याच्याकडे नीट लक्ष द्यायला पाहिजे. कारण नाटक हे जिवंत माध्यम आहे. टीव्ही समोर ऑप्शन आहे मुलांकडे म्यूट करायचा, नाटकात तो नाहीये. जर आपण असा विचार करूयात की मला नाटकातनं संदेश द्यायचाच आहे बाबा, तर दिला आपण तो तर तो कोणासाठी असावा आणि तो कशा प्रकारे असावा? संदेश द्यायचा का हा प्रश्नचिन्ह आहे. नाही, ठरलंय द्यायचं. आता ओके, ठरलंय, देऊयात. मग तो कशाला, शिक्षकांना कशाला द्यायचा किंवा मोठ्या माणसांसाठी? मग ग्रिप्सचं नाटक करा ना. जर मोठ्यांसाठी काही संदेश द्यायचा असेल तर, तुम्हाला बालनाट्यही करायचं असेल तर ग्रिप्सचं करा. त्याच्यात तुम्ही देऊ शकता, तुमच्याकडे ऑप्शन येते की मला संदेश द्यायचा आहे, मग मी मग काय माहितीये का की छोट्यांच्या ह्याच्यात छोट्या मुलांसाठीच तुम्ही त्या गोष्टी मांडा ना. मग कशाला मोठ्या पालकांपर्यंत जाता किंवा मोठ्या शिक्षकांपर्यंत जाता? बरं, हे सगळं शिक्षक किंवा तो जो दिग्दर्शक असतो, तो जो लेखक असतो, तोच करतोय सगळं की नाही हे असं वागलं नाही पाहिजे, यांनी पालकांनी असं केलं नाही पाहिजे. बरं, पालकांनी नाही केलं पाहिजे, ठीक आहे ना, पण ते मग मुलांच्या अँगलनी तरी मांड, मुलांना तरी वाटू दे तसं की आई वडिलांचं बरोबर नाहीये, पण त्याच्यातही दोन्ही बाजू आल्या पाहिजेत ना. खरंय. म्हणजे नाटक काय एकांगी नसतंच ना. तुम्ही दोन गोष्टी ह्याच्या, दोन गोष्टी त्याला प्रतिवाद करणाऱ्या, कॉन्फ्लिक्ट नाटकाचा गाभा आहे. जर संघर्ष नसेल तर नाटक नाही होणार. तर संघर्ष असू द्या, पण तो कुणाशी करायचा आणि किती लेव्हलला करायचा. तर मला असं वाटतं की मग त्याचं व्यवस्थित तुम्ही ती गोष्ट लिहिता का, आधी तुम्ही कॅरेक्टरायझेशन करता का, तुम्हाला अनावश्यक गोष्टी त्याच्यात येतात का, हे अभ्यास करायचा नाही असं ठरवलं तर मग काहीच होणार नाही. पण मला वाटतं की सगळ्यांनी अभ्यास, आणि आता खरं तर खूप चांगले मुलं लिहित आहेत.
बालनाट्य सुद्धा चांगल्या चांगल्या पद्धतीची बालनाट्य, नवीन पिढीची बालनाट्य येत आहेत. मला तो आनंद आहे. आणि त्यांचा असं डायरेक्ट असा संदेश बिंदेश नसतो, ते फार इतकं सटल लेवलला जातात आणि ती खरी गंमत आहे नाटकाची. खरंय. तर ते चांगलं होत आहे असं मला वाटतं. मला संदेश म्हणजे काय, मुळात नाटक करण्याचं जे मोटिवेशन आहे, तर नाटक का करतो, कारण मला काहीतरी म्हणायचं असतं, काहीतरी म्हणायचंय ना मला, माझं म्हणणं मांडायचंय. संदेश या इन्व्हर्टेड कॉमामध्ये बसवलेल्या शब्दाला आपण थोडंसं त्या अँगलनी पण बघूयात ना. माझं म्हणणं हा माझा संदेशच आहे ना, हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये, जेव्हा लहान मुलं काम करत असतात नाटकामध्ये, म्हणजे शालेय पातळीवर करताना मी नेहमी असं करतो की तुम्हाला काय म्हणायचंय बाबा, त्यांना हवं असतं मॉरल ऑफ द स्टोरी किंवा काहीतरी म्हणायचं असतं. मग ठीक आहे ना, मग त्यांना हे त्यांच्यापर्यंत हे पेनिट्रेट व्हायला पाहिजे, त्यांच्यापर्यंत हे जायला पाहिजे की आपल्याला एक संदेश कन्व्हे करायचा आहे. पण म्हणून पथनाट्य करून चालेल का स्टेजवर? नाही चालणार. फॉर्मॅट कुठला आहे बरं? पथनाट्यामधनं सुद्धा संदेश देताना त्यातली रंजकता नसेल तर कोण तो संदेश घेईल? म्हणजे मग रंजक असणं, त्यातलं रंजन आणि संदेश याचा बॅलन्स करावा लागेल. हे महत्वाचं आहे. मला वाटतं की काय होतंय, नाही तर काही जणांचं, परीक्षकांचं म्हणणं आहे की रंजन पाहिजे, नाटक रंजक पाहिजे, मुलांना आवडलंच पाहिजे, मुलांच्या ते खूप हसले पाहिजेत खळखळ. असं काही नाही. हा बॅलन्स खूप महत्वाचा आहे. अन्यथा म्हणजे भयावह गोष्ट सांगतो मी. मध्यंतरी एका नाट्य महोत्सवाला गेलो होतो मी, आणि त्या नाटकामध्ये बालनाट्याचाच महोत्सव होता तो. त्या नाटकामध्ये तो मुलगा खूप, म्हणजे त्या मुलाच्या रागाविषयी बोललं गेलं होतं त्या नाटकात, की त्या मुलाला सतत येणारा राग, आणि मग त्या रागाचं टोक कुठे जातं, कुठे जाऊ शकतं, काय काय होऊ शकतं, याच्या शक्यता त्या नाटकात पडताळल्या होत्या. तर एका सीनमध्ये तो मुलगा रागाच्या भरात आपल्या बहिणीची वह्या पुस्तकं फाडतो, तिच्याविषयीचा राग, कारण आई बाबा तिला काही बोलत नाहीत वगैरे, असं काहीतरी दृश्य होतं. मला पुसटचं आठवत आहे दृश्य, पण हे नक्की होतं की ते दृश्य भयंकर गंभीर होतं, वेदनादायी होतं, त्रासदायक होतं. तरी सुद्धा त्या सीनचा ब्लॅकआउट झाला आणि प्रेक्षकांमधनं टाळ्या आल्या. ये, त्या टाळ्या ऍक्टरसाठी होत्या, पण खरंच त्या सीनचा जो काही, तो सीन जिथे संपला होता, ती भावना सुन्न करणारी होती. तर मग तो संदेश आपण ऐकतो आहोत का? परत ऐकण्याकडे येऊयात आपण. मला असं वाटतं की ऐकतो आहोत का आपण? तर आधी काय म्हणायचंय, मी म्हटलं तसं दुसरा मुद्दा, की लहान मुलं काम करत असेल त्यांना विचारायला पाहिजे की हा संदेश कसा देऊयात आपण. मग त्यांना उदाहरण द्यायला पाहिजे की आपण कडू औषध घेत नसू तर आई काय करते, ते शुगर कोट करते, कसं करते, काय करते, तर हे शुगर कोट करून द्यायला पाहिजे. मग पण ते त्यांच्या थ्रू जायला पाहिजे. तिसरा महत्वाचा मुद्दा, जेव्हा मोठे काम करतात नाटकामध्ये आणि ते लहान मुलांचं नाटक असतं, तेव्हा त्यांना सतत भानावर ठेवलं पाहिजे, संपूर्ण टीमला, की आपण हे लहान मुलांसाठी करतो. म्हणजे अगदी आमचा कवितांच्या गुदगुल्याचा कार्यक्रम आहे, त्यात आम्ही संदीप खरेंची कविता सादर करतो की मी आहे श्याम, मित्र माझा राम, मी जातो शाळेमध्ये राम्या करी काम. आता यात संदेश नाहीये का की मला जे अबंडन्स मध्ये मिळतंय, मला जे खूप मिळतंय, त्याची मी किंमत करायला पाहिजे, म्हटलं तर असा संदेश आहे. ज्यांना मिळत नाही त्यांना द्यायला पाहिजे, म्हटलं तर असा संदेश आहे. मग याच्यातल्या संदेश देण्याची जी प्रॉबॅबिलिटी आहे ती खूप मोठी आहे. मग दिग्दर्शक म्हणून काय केलं पाहिजे दिग्दर्शकांनी? आम्ही काय केलं दिग्दर्शक म्हणजे, आमच्या नाटकातल्या निखिल गाडगिळींनी काय केलं दिग्दर्शक म्हणून, की मला काय पोचवायचं आहे, ही कविता फोकस माझा ठरलेला असला पाहिजे दिग्दर्शक म्हणून, तो मी पोहोचवला. आणि कवितांच्या गुदगुल्याचे आता 36च्या वर प्रयोग झाले, मुलांनी खूप बघितले, आईबाबांनी बघितले. ती कविता जेव्हा सादर होत असते ना, तेव्हा अटमोस्ट शांतता असते सभागृहामध्ये. मुलं रिसीव्ह करत असतात, मुलं अनुभव घेत असतात. म्हणजे जेव्हा तो त्याच्यामध्ये एका कवितेच्या ओळीत तो म्हणतो की, म्हणजे मला तर जशाच्या तशा ओळी आठवत नाहीत, पण असं काहीतरी आहे की माझ्याकडे थंडीसाठी स्वेटर आहे, मफलर आहे, कानटोपी आहे, अमुक आहे, आणि तो फक्त काखेत हात घालून बसतो. आता ती तितक्याच संदेश देणंच आहे ना, पण संदेश देणं आहे
का संदेश जातोय हे बघणं आहे. मग मला असं तेच Subtlety म्हणायचं. त्यातली. हा की तेंडुलकरांचं राजा राणीला घाम हवा काय की ते तर ते नाही नाही ह्याच्यातच आहे, नाटकाच्या नावातच आहे. बरोबर. म्हणजे माझं तर म्हणणं असतं की कॅरेक्टरला दिली जाणारी नावं सुद्धा खूप महत्वाची असतात. की कोण आहे तो, तो कशा पद्धतीचा आहे, आणि तशी नावं यायला पाहिजे. खूप म्हणजे असं हा आता चला मी संदेश सांगतो तुम्हाला, ह्याच्यातून आपण काय घेऊयात असं होत नाही. एवढ्या वरवर होणार मग ते होतं आणि ते इतकं नाटक फालतू होतं. मग दारू पिऊ नका रे, नाही. बरं त्याच्यात ते सांगितलेलं असतं की ते 2 पावलं पुढे जा 3 पावलं मागे या, इथे माईक ठेवलेला असतो. ते फार वाईट आहे हे. बरोबर. म्हणजे त्यांना बिचाऱ्यांना त्या मुलांची मला कधी कधी दया येते की अरे ते म्हणजे डान्स असतात आजकाल गॅदरिंगला शाळांमध्ये, तर ती बाई त्या ह्याच्यात नाचत असते खाली इकडे इकडे, आणि ते समोर पोरं तसे नाचत करत असतात. तसं. तर तशी हे 2 विंगात, एक विंगेमध्ये बाई असते, एका विंगेत सर असतात, आणि ते तिकडून मग डायलॉग सांगत असतात, पुढे हो मागे हो, तिथून त्यांचं डिरेक्शन चालू असतं त्यांच्यासाठी. ते अवघड आहे. काय बिचाऱ्या मुलांनी काय काय करायचं. करायचं. त्यामुळे नाटकात संदेश द्यायचाच असेल, ठरवलं की द्यायचा आहे, तर तो कोणाला द्यायचा आहे, किती जोरात टोचायचा आहे, जितक्या जोरात टोचायचा आहे तितक्या सहजपणे तो देता आला पाहिजे. जोरात टोचायचं म्हणून जोरात नाही देऊन चालणार. तर इतकं साधं सरळ त्याचं उत्तर आहे खरं तर. ओके, हा. सो जरा विषय आता वेगळीकडे नेते. आपल्याकडे सेन्सॉर बोर्ड आहे, तरी पण बालनाट्यातनं खून, मारामाऱ्या, स्त्री भ्रूण हत्या, आईबाबांची भांडणं असे घरगुती विषय येतात. तर मग सेन्सॉर बोर्डनी म्हणजे किती काटेकोरपणे ते स्क्रिप्ट बघायला पाहिजे, किंवा त्यातले डायलॉग, किंवा काय होतंय. तर मी एक उदाहरण देते. मी नाटक पाहिलेलं बालनाट्य, आणि त्याच्यामध्ये असा होता किस्सा की खजिना चोरायचा असतो आणि एक मुलगा झाडाखाली बसलेला असतो. तर एक मुलगा आहे तो त्याच्या डोक्यात दगड मारतो, तो मरतो आय थिंक सो, आणि तो खजिना चोरून नेतो. किंवा अजून एक बालनाट्य होतं आपल्या स्वातंत्र्य लढ्यावरती वगैरे. तर त्या सगळ्या बायका एकत्र येतात, म्हणजे मुली पण बायका एकत्र येतात, आणि त्यांची हे होते की आपण जायचं का लढ्यात वगैरे. तर एका मुलीच्या तोंडी असं डायलॉग होते, नको बाई माझ्या सासूबाई नाही सोडणार वगैरे असं. तर असं कसं होऊ शकतं. मग सेन्सॉर बोर्डची त्याच्यात भूमिका काय? मुळात सेन्सॉर बोर्ड असं काही शब्द नाहीये बहुतेक अस्तित्वात. रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ असं ते आहे. आणि काय म्हणजे आपण आता सेन्सॉर हा शब्द वापरतो आपण खूप शब्द असेच लाईटली वापरतो. तर या मंडळाचं काम काय आहे, तर ते संहिता वाचून त्याला मान्यता देणं की ही संहिता सादर करायला हरकत नाही. मग आता त्याच्यात त्यांनी काय पाहावं, काय पाहू नये, खरं तर ना खूप भारी प्रश्न विचारलाय. फक्त तो आम्हाला काय विचारलाय माहित नाही, कारण त्यांनीच सांगायला पाहिजे की ते काय बघतात आणि काय नाही बघत. म्हणजे नाही, खऱ्या अर्थाने म्हणजे मी अजिबात उपहासात्मक बोलत नाहीये हे. त्यांनी खरंच हे जाहीर करावं की नक्की रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ काय करतं, काय बघतं, किंबहुना त्यांच्यासारख्या म्हणजे अशा संस्थांची गरज आहे का नाही, असा जर का स्ट्रेट अवे प्रश्न विचारलास मला, तर आजच्या स्वैराचाराच्या काळात अशा संस्थांची गरज नक्की आहे, निश्चित आहे. अन्यथा माणसं काहीही कुठेही दाखवत सुटतील, जी बाकी ठिकाणी दाखवत सुटलेलीच आहे. पण त्यांनी काय करावं असं जर का प्रश्न उपस्थित केला, तर त्यांनी एवढंच करावं की माणसाकडे जे स्वातंत्र्य आहे कलाकारांकडे, त्या स्वातंत्र्याचा गैरवापर होणार नाही किंवा स्वैराचाराकडे ते जाणार नाही, अशा पद्धतीची मानसिकता लेखकांमध्ये, दिग्दर्शकांमध्ये निर्माण करण्यासाठीची वर्कशॉप त्यांनी हवे तर घ्यावीत. त्यांनी वाचावीत ना, स्क्रिप्ट वाचावीत, त्याला मान्यता प्रमाणपत्र द्यावं, काहीच हरकत नाही. पण ते एंड प्रॉडक्ट आहे ना, स्क्रिप्ट तयार होऊन आलंच आहे, त्याचा जो विचार करायचा लेखकाचा याचा तो करून झालाय ऑलरेडी. तर अलीकडे सुद्धा थोडंसं काम केलं पाहिजे की याचं कारण असं आहे की तू बालनाट्यामध्ये आता दगड बिगड घालून म्हटलीस, आपली मुलं ऑलरेडी टॉम अँड जेरी बघतायत, प्रचंड हिंसा त्यातनं अनुभवत आहेत. नाही, तो तर भाग आहेच आहे. आता ही सेन्सॉरचं म्हटली तर रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ आहे. ते एक नाटक तयार झाल्यानंतर तुम्हाला
प्रमाणपत्र देतं की यात काही आक्षेपार्ह आहे किंवा नाही, अशा अर्थाचा तो प्रयोग कराय. तर माझा मुळात प्रश्न असा आहे की ही आम्ही जी स्क्रिप्ट नवीन जी लिहिलेली असते ती 10 प्रयोगानंतर फायनल होते हो. बरोबर. म्हणजे मला असं कळतच नाही की अरे यार हे नको, हे ह्या प्रयोगात वर्क होत नाहीये, हे काढून टाकू आपण. हे मला 10 प्रयोगानंतर खरी स्क्रिप्ट बाउंडेड चांगल्या पद्धतीची स्क्रिप्ट ऍटलिस्ट 10 प्रयोगानंतर हातात येते. तर तेव्हा आम्हाला प्रमाणपत्राची गरज असते. आम्हाला आधी प्रयोग करायचा असतो त्याचा. हा एक मुद्दा झाला. आणि दुसरा मुद्दा तू जे म्हणते दगड बिगड, अरे भयानक आहेत. म्हणजे मी तर एक नळावरचं भांडण, झिंजा, अक्षरशः झिंजा उपटायच्यात आहे. अरे त्या पोरीनं मी म्हटलं बाई तुम्हाला पहिलं बक्षीस देतो मी, पण हे थांबवा राहा. बरोबर नाही, यातला तुम्ही जो सर पहिला मुद्दा म्हणताय ना, त्याच्यात मला असं वाटतं की ते तात्विक दृष्ट्या एक प्रोसिजर पूर्ण करायची म्हणून प्रमाणपत्र देऊन टाकतात. ते अवघड असं आहे की तुम्ही जर चेंज केला त्याच्यात नंतर तर कोण त्याला जबाबदारी, त्याचा फॉलोअप कोण घेणार. बरोबर. तर ह्याच्यावर नक्की विचार व्हायला पाहिजे. आणि दुसरा महत्वाचा जो मुद्दा सरांनी मांडला आता, हे परत परत आपण फिरून फिरून त्याच मुद्द्यावर येणार आहोत सातत्याने, की ही जबाबदारी ते सादर कसं होत आहे या सादरकर्त्यांची आहे, दिग्दर्शकांची, शिक्षकांची. करेक्ट. कारण तुम्ही मुलांना ऑपरेट करताय का, रोबोट प्रमाणे ऑपरेट करताय की असं कर. बरं, जे करताय हरकत नाही, ऑपरेट सुद्धा करायला हरकत नाही एका लेवलपर्यंत. त्याच्यातलं मूलपण, त्याच्यातलं 10 वर्ष 12 वर्षाचं वय जे काही आहे, इनोसन्स हा भाग सोडून देऊ आपण. कारण इनोसन्स आता माहित नाही कुठे असतो नसतो, अवचित कुठेतरी क्वचित बघायला मिळतो. पण इनोसन्स सोडू आपण, त्याला स्टिरिओटाईप करतोय. आणि आर्ट हे स्टिरिओटाईप असू शकत नाही. म्हणजे नळावरचं भांडण इतका सुरेख उदाहरण दिलं. तर हे बघा, मुलं प्रश्न विचारणार, कारण त्यांच्या दृष्टीने शिक्षक किंवा फॅसिलिटेटर हा वरच्या पदावर आहे, की सर मी असं करू का, दादा मी असं करू का, ताई मी असं करू का. तो विचारणार. तर त्याला म्हणायचं अरे तुला काय करावं असं वाटतंय हे विचारायचं. कारण नाहीतर आपण डेमो करून जर का झिंजा उपटण्याचं डेमॉन्स्ट्रेशन दिलं त्याला, तर तो तेच करणार. आणि एक लक्षात ठेवा, सगळ्यात मोठी जबाबदारी ही त्या दिग्दर्शकाची किंवा कलाकार बरोबर काम करणाऱ्या कलाकारांची आहे, की मी माझ्या मुलांसमोर काय करतोय, काय करून दाखवतोय. म्हणजे मी दत्ता पुराणिकांबरोबर 14 वर्ष काम केलं. त्यांच्या तर म्हणजे संगम रंगभूमी असं संस्थेचं नाव होतं. आणि संस्कारक्षम बालनाट्य हा त्यांचा ध्यास होता, कारण ते साने गुरुजींचे फॉलोअर होते. पण मग संस्कारक्षम बालनाट्यात हिंसा नव्हती, होती ना. तिथे राजा शिक्षा द्यायचा, याचे हात तोडून टाका म्हणायचा, किंवा भांडणं व्हायचीच ना. आपण जीवनाचा भाग वेगळा नाही करू शकत. कसं दाखवायचं, आणि स्टेजवर काय दाखवायचं, कसं दाखवायचं, हा महत्वाचा भाग. हा स्वतःहून सेन्सॉरशिप लादून घ्यायचा प्रकार. एक्झॅक्ट. की मला काय दाखवायचं. त्याच अनुषंगाने मी म्हटलं की माणसांना आपण अधिक जबाबदार बनवूयात का. म्हणजे रंगभूमी परिनिरीक्षण मंडळासारख्या, आणि तिथे जे मान्यवर असतात, खूप मोठे मोठे सिनियर मान्यवर रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळावर काम करतात. मग त्यांनी या सेन्सिटिव्हिटीज जागृत कराव्यात का. वर्षभर वर्कशॉप्स घेऊन फिरावं महाराष्ट्रभर, सांगावं ना, आणि आम्ही काय पाहतो आणि आम्हाला आक्षेपार्ह वाटतं. काय वाटतं आक्षेपार्ह, का वाटतं. म्हणजे तुम्ही एखादा भांडणाचा सीन तू म्हणालीस तसं, तो वरकरणी लिहिताना असा सोपा दिसेल की अच्छा हे दोघं भांडतायत, ठीक आहे, एवढं भांडण चालू शकतं बालनाट्यात. तिथे जर का हे म्हणतात तसं झिंजा उपटण्याचा सीन असेल. नाही, हे मी फार साधं सांगितलं. म्हणजे तो बाप दारू पिऊनच येतोय असा खरं. अरे का बालनाट्य आहे ना बाबा हे, किंवा बिड्या, हा तर कॉमन आहे. आणि हे आपण मुलांना देतो आणि मग म्हणतो मुलांनी जरा मुलांसारखं वागलं पाहिजे. हो, त्यांना वागू द्या. नाही ते हे त्या पोराचा दोष नाहीच आहे. माझं ते म्हणणं आहे की पोरांचा दोष नाही, पोरांना जे शिकवतात त्यांचा दोष आहे. त्यांच्यासाठी माझं म्हणणं आहे की त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. आणि ही स्पर्धा जी होती, परत मुद्द्यावर येतो की ही एक सांस्कृतिक घुसळण झाली असती. ही खूप परत ते गुळगुळीत शब्द जरी असला तरी सेल्फ कॉन्फिडन्स वाढायला खूप मदत होती ह्या स्पर्धेतून मुलांना. आता तर परीक्षण इतकं झालं, पोरं वेळ पण देत नाहीत ग.
अजिबात नाही. पोरं जर वर्क्समॅन कॉम्पेन्सेशन ऍक्ट लागू केला तर सगळे पालक आणि शिक्षक आत्महत्या जातील. खरंय. कारण 8 तासाची ड्युटी असते तुमची. तुम्ही त्यांना 12 तास सकाळी 6 वाजता उठ, चल याचा क्लास आहे, त्याचा क्लास आहे, हे कर ते कर. नाही 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 नाही, तू गाणं शिक. कशासाठी शिकलं पाहिजे गाणं? त्याला जर खो खो खेळायचं तर खो खो खेळू द्या ना. त्याला जे चित्र काढायचं चित्र काढू द्या. बरं, तुमचं काम काय की तुमचं काम एवढंच आहे की तुम्ही अनुभव देणं. त्याला नाटकात येतंय का तुला, करून बघ. नाही आलं ठीक आहे, दुसरं कर. तू कबड्डी खेळ, चित्र काढ, पोहायला जा. अरे यांना निसर्गाच्या सानिध्यातच नेत नाहीत कधी. पोरांना ज्या भिंतीत अडकून ठेवलं ना, काळा बोर्ड पाठीमागे लावून ठेवला, आता तोही निळा पांढरा पिवळा करतात काहीतरी. हा, ते पण म्हणजे बोर्ड बदललेलं नाही, त्या चौकटीतच तुम्हाला खपवायचं ठरवलेलं आहे. आणि दुर्दैवाने ती चौकट नाट्य प्रशिक्षणात आणायला लागली ना. ते तरी नका करू. हो, तो ब्लॅकबोर्ड सिस्टीम ही वर्गात एक वेळ ठीक आहे, नाहीच आहे खरं तर. ते खरं तर रवींद्रनाथांनी कधीच सांगून झालं नाहीये ती योग्य, पण ठीक आहे. पण तो ठोकळेबाजपणा नाट्य प्रशिक्षणात किंवा नाट्य दिग्दर्शनात नका आणू नये शिक्षकांनी. आणि परत परत सर जो मुद्दा हायलाईट करतायत ना, तो मला इतका महत्वाचा वाटतो की तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही गणित शिकवता, इतिहास शिकवता, मराठी शिकवता, अन्य कुठले विषय शिकवता, आणि तुम्हाला हौस आहे नाटकाची, म्हणजे काय हौसच म्हणूयात त्याला आपण, तर हरकत नाही, तुम्ही तुमच्या शाळेचं नाटक बसवा, तुम्ही तुमच्या शाळेतल्या मुलांना घेऊन नाटक करा. पण ते करण्यापूर्वी आपली हौस ही मुलांसाठी साधक आहे का बाधक आहे, किमान याचा विचार करा. आणि जर ती बाधक होत असेल तर घ्या ना प्रशिक्षण बाहेर जाऊन. आता त्याच्यातला अजून एक मुद्दा सांगतो की शाळेच्या मॅनेजमेंटला वाटत असतं की आपल्या पोरांनी नाटक का, आणि शिक्षक म्हणतो हे अजून एक कुठं लचाड लावलंय पाठीमागे. खरंच आहे, कशासाठी माझ्या पाठीमागे बाबा भानगडी या. अरे मला 10 ते 5 काम करू द्या, घरी जाऊ द्या बायको, मला प्लॉटिंग विकायची तिकडे जाऊ. बरोबर. त्याचे बाकीचे म्हणजे शिक्षक हा साईड बिझनेस आहे त्याचा, बाकीचे धंदे खूप असतात त्याचे. हो खरंच आहे. प्लॉटिंग आहे, कुठे ते डीलरशिप करणं आहे, काय अनेक धंदे असतात त्यांच्या. तर ते त्यांना करू द्या ना तुम्ही. बरं, हाही मुद्दा आहे की जर शिक्षकांच्या, तू शिक्षक आहेस म्हणून तुला तुझ्या अँगलने विचार केला तर किती आमच्यावर ताण देणार तुम्ही, किती भानगडी लावणार आम्हाला. आम्हाला नाही आवडत नाटक, पण ज्याला आवडतं त्याला करायला लावा. एक्झॅक्टली. किंवा तुम्ही एखादा बाहेरचा पोरगा बोलवा, होतकरू त्याला द्या 2 पैसे राव. एक वाक्य ऍड करतो, होतकरू बोलवा, त्याला 2 पैसे द्या, फार महत्वाचं आहे. अधिक त्याच्या मध्ये करू नका. हो, हे खूप महत्वाचं आहे. कारण नाहीतर शाळेचे ट्रस्टी येऊन नाटक बसवायला लागले तर मग अवघड होतो. नाही फार अवघड होतं. नाही हे बदला. नाही ते अरे ह्याला घ्या, आमच्या मुलाला घ्या, चांगलं काम करतो हा. अरे फार चांगला नकला करतो हा. मी फार इंटरेस्टिंग उदाहरण देऊ इच्छितो या पॉइंटवर. मी एका माझ्या ब्लॉगमध्ये ते लिहिलेलं पण आहे. आपटे मुकबधीर विद्यालयाच्या मुलांबरोबर मी नाटक बसवत होतो छोटस. रोटरी क्लबच्या एकांकिका स्पर्धा असतात, त्या स्पर्धेच्या उद्घाटनानिमित्त त्या क्लबला काहीतरी एक चांगली ऍक्टिव्हिटी करायची होती, म्हणून त्यांनी मला आग्रह धरला. मी थोडासा कॉन्शियस होतो, म्हटलं मी कधी मुकबधीर मुलांबरोबर काम केलेलं नाहीये तर कसं होणार. म्हणून एक मीडिएटर बाई मध्ये होत्या की त्या साईन लँग्वेजमध्ये मी काय म्हटलं ते त्यांना कन्व्हे करायच्या. दुसऱ्या दिवशी व्हेरी सेकंड डे त्या मुलांनी त्या बाईने सांगितलं तुम्ही तिकडे बसा, तो काय म्हणतोय ते आम्हाला कळतंय, पण त्याचा चेहराच एवढा हलतोय, तो हातवारेच एवढे करतोय. आता हे करत असताना एक साधं नाटक होतं मीच केलेलं एका शॉर्ट फिल्मचं मी छोटं नाटुकलं केलं होतं की एक मुलगा आहे, तो आजोबांबरोबर सगळीकडे फिरतोय त्यांच्या दिवसाच्या, बँकेत जा अमुक जा, आणि ते करताना सगळीकडे तो असं बघतोय की इतर माणसांनी केलेली चुकीची कामं आजोबा करेक्ट करतायत. म्हणजे कोणीतरी एटीएमची स्लिप फाडली आणि फेकली, ती डस्टबिनच्या बाहेर पडली म्हणून आजोबांनी उचलून ती डस्टबिन, हे तो बघतोय आणि तोच ते रिपीट करतो त्याच्या वडिलांच्या बाबतीत. वडील एकदा त्याला चॉकलेट देतात, ते उघडत नाही म्हणून तो वडिलांना परत देतो उघडून द्या. वडील घेतात, उघडतात, त्याला चॉकलेट देतात आणि रॅपर असं फेकून देतात. तर तो चॉकलेटकडे बघायच्या आधी रॅपरकडे बघतो आणि तो उचलून टाकतो. इतपतच ते छोटं नाटुकलं होतं. आता याच्यात नातवाचा रोल करणारा मुलगा मी सिलेक्ट केला होता. अर्थातच कोणी काय रोल करावे हे मी सांगत होतो कारण मी दिग्दर्शन करतो.
तिसऱ्या चौथ्या दिवशी तालमीच्या, एकूण 10-15 दिवसाची तालीम, तिसऱ्या चौथ्या दिवशी त्या नातवाचं काम करणाऱ्या, म्हणजे मेन रोल करणाऱ्या मुलांनी मला येऊन सांगितलं खाणाखुणा करून, आणि की माझ्यापेक्षा एक दुसरा मुलगा आहे, तो चांगला ऍक्टिंग करतो, तो आलेला नाही इथे, तुम्ही त्याला घ्या प्लीज. आई गं. आणि त्या मुलाला त्यांनी घ्यायला लावलं. शिक्षकांनी आणलं नव्हतं त्या मुलाला, ह्या मुलांनी सांगून की त्याला घ्या, कारण तो मला माहिती तो चांगलं करतो. किती गोड आहे. किती गोड आहे, किती आणि किती खरं आहे हे. मग जेव्हा पालक विचारतात ना की त्याला 2च वाक्य का होती, याला 1च वाक्य का होतं, म्हणजे शिबिरात तर मी आई बापाला बसू देत नाही. हा. की मी काही विचारलं की तुला काय गाणं म्हणतोस तू, ए म्हण रे राम्या, उठ म्हण, गाणं म्हण, म्हण दाखव सर, हे म्हण. मी बाहेर आधी बाहेर. खरं आहे. तुम्ही, मी ज्याला, मला ज्या मुलाला येत नाही त्याला उभं करायचंय. मला नाही, अगदी साधा मुद्दा असतो माझा. मी पालकांना असं विचारतो की अहो, उद्या जर का परमेश्वर न करो पण तुमच्याकडे काही मेडिकल इमर्जन्सी झाली आणि तुमच्या कोणी घरातल्यांचं काही मेंदूचं ऑपरेशन आहे, हार्टचं ऑपरेशन आहे, काही किडनी ट्रान्सप्लांट आहे, काही जे असेल, तर तुम्ही जाता का ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टरांना सांगायला की नीट बसवा ती डावीकडे थोडीशी, असं नाही करत आपण. किंवा आपण विमानात बसलो तर पायलटला सांगायला जातो का आपण नीट चालवा, म्हणजे मी बघतो नाही ना. तो तर आम्ही त्या फील्ड मधले एक्सपर्टीज आहोत, विश्वास तर तेवढा विश्वास ठेवा. आता याचं दुसरी बाजू सांगतो हा मी. गाणं कोणीही शिकवू शकतं का ग? तू सांग, तू भरतनाट्यम डान्सर आहेस, भरतनाट्यम मी उद्या शिकवायला सुरुवात केली, चालेल का? नाटक कोणी शिकवू शकतं. ही जादू आहे. नाही, हा रिस्क पॉइंट आहे. त्यामुळे पालकांची, मला हे समजू शकतं की पालकांची जबाबदारी आहे की आपल्या मुलाला चांगलं मिळतंय ना हे पाहावं, पण ते कसं पाहावं आणि किती पाहावं हे सुद्धा बघा ना. प्रत्येक दिवशी त्या मुलांनी घरी आल्यानंतर आज काय शिकलास, हो करून दाखव. अहो, असं नाही होणार. काय करून दाखव? अरे 15 दिवसात नाटक बसवा. अहो, तुम्ही 15 दिवसाचा वर्कशॉप घेता, तुम्हाला नाटक नाही बसवता येत, म्हणजे तुम्ही एक्सपर्ट नाही असं काही पालकांना वाटतं. फार फार अहो, कसं शक्य आहे 15 इव्हन मी दिवसात? हा एक अनुभव घेतलाय की सपोज आता एखादं शिबिर असेल आणि त्याची फी एक माफ 1,500 रुपये असेल आणि एक शिबिर असेल त्याची फी 15,000 रुपये असेल, तर पालक 15,000 रुपयाच्या ह्याला घालतात का? कारण पैसे जास्त तर शिबिरात व्हॅल्यू पैसे जास्त. दुसरा महत्वाचा हे आणखीन एक जास्त. त्यातलाच मुद्दा, अगदी तू छान पॉइंट मांडलायस की फेस व्हॅल्यू ज्याला आहे, तो नाव. उत्तम नट आहे ना, पण तो उत्तम शिक्षक आहे शिक्षक का? आहे का? करेक्ट. त्यामुळे असं नका, म्हणजे पालकांनी ते असं तर फशी करू असे नये. बसतात. नाव काय रे तुझं? अरे वा वा वा, छान, बस खाली. हा, तुझं काय? अरे वा, गाणं म्हणतोस का? बर बर बर, चला पाकिट द्या. नाही, फार फार महत्वाचा मुद्दा आहे हा. कारण परत म्हणजे मी या फील्डमध्ये आता, म्हणजे मी वयाच्या 5व्या वर्षापासून अभिनय सुरू केला. मी 41 वर्षाचा आहे, तर या वयात 41व्या वर्षी 35 वर्षाचा अनुभव आहे असं म्हणणं जरा जीवावर येतं माझ्या. पण एवढा अनुभव घेतल्यानंतर मला हा फार कळीचा मुद्दा वाटतो की पालक नक्की विचार काय करतात. का फक्त एंगेजमेंटचा विचार करतात की मुलांची 2 तास एंगेजमेंट होती, एवढाच विचार करतात का? तसं करत असतील तर त्यांनी करू नये. नाही नाही, एंगेजमेंट नाही, त्यांना ना पटकन सगळं पाहिजे. हा, तो तर फारच सगळ्यात म्हणजे तो महत्त्वाचा सगळीकडचाच मुद्दा मुद्दा आहे. आहे. मला माझं पोरग असं झटकन मोठं झालं पाहिजे. कशाला मरायला मोठं करतात त्याला? बरं. उरावर बसेल तुमच्या ते. खरं. नाही, ह्यालाच एक आता पुढचा मी प्रश्न, पालकांचा विषय आलाच आहे तर तो घेते की हल्ली आपण आता तुम्ही म्हणलात की सगळं क्विक पाहिजे, तर ना पालकांचा दृष्टिकोन आता माझ्या मते तरी असं झालंय की पोरग फेमस झालं तर आपण फेमस होऊ, म्हणून ते हल्ली रील अपलोड करणं किंवा काय त्याचा व्हिडिओज करून टाकलाय किंवा काय. तर ह्यामुळे काय होतंय, जे नाटक किंवा त्यांचा जो अनुभव असतो ना घेण्याचा, तो कुठेतरी मारला जातो असं मला वाटतंय. तर याबद्दल पालकांनी काय दृष्टिकोन ठेवायला पाहिजे जेव्हा आपण आपल्या पाल्याला वर्कशॉपमध्ये घालतो किंवा त्याला या ठिकाणी सोडतो की बाबा जा, सपोज काय संस्कार काय म्हणतात त्याला वर्ग असतो की तिथे जा किंवा काय, किंवा नाटक जेव्हा बालनाट्यात पालक पाल्याला घालतात तेव्हा त्यांनी काय दृष्टिकोनातनं ऍडमिशन घ्यायला पाहिजे? मला आलेला अनुभव सांगतो तुला एक, की एका बाईंचा फोन आला मला की माझी मुलगी खूप छान काम करते, तिला तुम्ही नाटकात घ्या. म्हणजे क्या बात आहे, आपल्यालाही लागतात पोरं बिरे. तर म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, आमची इथे प्रॅक्टिस चालू असते, असं आहे.
की तुम्हाला जवळ पडेल का, लांब पडेल का वगैरे, असं मी बेसिक विचारलं. आणि माझ्या नंतर लक्षात आलं, मी म्हटलं की पण ती कितवीत आहे? नाही नाही म्हणे आता 3 वर्षाची आहे ती. अरे देवा. आणि तिला स्टेज डेअरिंग आहे. हा एक शब्द फार स्टेज फार फेमस आहे, स्टेज डे. हा लहान लेकराला स्टेज डे. तू समोर पंतप्रधान जरी उभे राहिले तरी त्याला काही घेणं देणं नसतं त्याला. ते डेअरिंग कोण पंतप्रधान आणि काय घेणं काय त्याच्यासाठी जास्त काय मोठं डेअरिंग आहे. त्याला काय, आले मुख्यमंत्री, आले मुख्यमंत्री, आले तर आले. लहान ते लेकरू आहे शेवटी. तर त्याला स्टेज डेअरिंग. म्हणजे माझं म्हणणं आहे की आई बाप इतके पटकन मोठं करायला चालले की असं नसतं रे. तुम्हाला एक ठराविक त्याच्या मेंदूची वाढ तर होऊ द्या बेसिक. शरीराकडे पाहायचंच नाही. पटकन त्याला ज्युनियर केजी, सिनियर केजी झालं त्याला त्याच वेळेस आलं पाहिजे सगळं. प्लस मायनस डिवाइड अमकं तमकं. बरं हे इंग्लिशमध्ये सगळं आईला अवघड आहे रे बाबा, फार अवघड आहे. बाप इंग्लिश शिकवायचं, पण मी कधी इंग्लिशच्या क्लासला बसलेलो नाही त्यांच्या, म्हणून माझी गत आहे. मला इंग्लिश, मला भीतीच वाटते इंग्लिश बोलायला लागले लोक. अरे कशासाठी बोलायचं? तुला मराठी येतं, मला बसमध्ये एक जण असंच, 2 जण चाललेले होते बसमध्ये. बाजूला बसल्या त्याने विचार, येस व्हॉट इज युअर नेम? त्या बाबानी औरंगाबाद ते नागपूर पर्यंत जे इंग्लिशमध्ये बोलत होता तो, मग ह्याची फॅफॅ झाली की ह्याला तेवढंच येत होतं. नंतर मग तो म्हटला की मी रिटायर्ड कलेक्टर आहे, IPS झालेलो आहे, तू इंग्लिश कशासाठी बोलत होतास? तू जर विचारलं असतं की काय नाव आहे, कुठं जायचंय तुम्हाला, बरोबर, तर मी सांगितलं असतं सरळ. आपण कशाचंही काय केलं पाहिजे, म्हणजे कशासाठी करायचंय, कुठे घालायचंय पोरांना, काय द्यायचंय त्यांना, ही क्लिअरच नाहीये. सगळंच हवंय असं झालंय. हो खरं आहे. आणि हा फार म्हणजे तू उपस्थित केलेला प्रश्न, पालकांनी ना पहिले स्वतः पालकत्वाच्या रेसमधनं बाहेर पडलं पाहिजे. चांगले आई बाबा अशी कन्सेप्ट नसते हो. आई बाबा चांगलेच असतात. कुठला आई बाप म्हणजे आदर्श शिक्षक पुरस्कार हाही मला एक स्कॅम वाटतो. आदर्श शिक्षक हा आदर्शच असायला पाहिजे मुलांचा, किंवा अदृश्य. हा आदर्श नसेल तर अदृश्यच असायला पाहिजे. तसं पालकांचं असं झालं की मी माझ्या मुलांना उत्तम सगळं देतोय ना, आणि जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलांना मिळतंय ना, पण त्याला नकोय ते, कशाला तुम्ही ते देताय? तर त्यामुळे म्हणजे अगदी तू फार, मला अक्षरशः त्रास होतो या गोष्टी बघितल्यानंतर. परवा एक आता मध्यंतरी हे सगळ्यांना माहितीच आहे की 4 वर्षाचं पोरग एका गाण्यामुळे फेमस झालं, रील स्टार झालं. आणि फार गोंडस मुलगा आहे, छान मुलगा आहे. त्यांनी जे त्या रीलमध्ये केलंय ते सगळं उत्तम आहे, गोड आहे, गोंडस आहे, निरागस आहे. ते दिसायला छान दिसलं म्हणून ते रील मला आवडलं. त्या रीलच्या निमित्ताने तो मुलगा रील स्टार झाला. आणि मग माध्यमातली सगळी माणसं तिथे घेऊन त्याची मुलाखत घ्यायला, त्याचा इंटरव्ह्यू घ्यायला. मी एक त्याचा इंटरव्ह्यू चुकून बघितला, म्हणजे समोर आला म्हणून पाहिला. त्या माध्यम प्रतिनिधी त्याला म्हणत होता की परत आमच्या चॅनलसाठी म्हणून दाखवणार, कारण त्या माईकवरती एक लोगो असतो, त्या लोगोला फार महत्व आहे, किंमत मोठी असते ना, भरपूर काही करोडोंची किंमत असते. तर आणि त्या पोराला लागली होती भूक. त्या आईच्या कडेवर बसून, आई भूक लागली आहे, तर आई म्हणते एकदा म्हणणार आपण काय करतो आहोत. आपल्यासाठी आपलं मूल जर कमॉडिटी असेल आणि उत्पन्नाचं साधन असेल तर शुभेच्छा करा, हेच करा, काहीच म्हणणार नाही. आपण कोण सांगणार हो पालकांना? जसं मी म्हणतोय की पालक हा चांगला, आई बाबा हे चांगलेच असतात हो. दुष्ट आई वडील हे मी फक्त गोष्टीतच ऐकलेले. सावत्र दुष्ट असे सुदैवानी माझ्या पाहण्यात आले नाहीत. आणि जरी असतील तरी ती कोट्यावधीमध्ये एखादी केस असते. मी मगाशी म्हटलं की कोणी असं ठरवून करत नाही की चला जरा वाईट नाटक करूयात. पण दुर्दैवानी असं पालक आता ठरवायला लागलेत का की आपल्या मुलाला ना त्रासच होईल असं काहीतरी करूयात. का करतोय आपण हे सगळं? त्याला अनुभव देतोय का नाही? ते मूल अनुभव घेतय का नाही? म्हणजे आपण त्याला घराबाहेर शाळेमध्ये पाठवतो, प्लेग्राऊंडवर पाठवतो, खेळायला पाठवतो, नाटकाच्या शिबिराला पाठवतो, आणखीन काही 4 गोष्टी. का?
कारण त्याच्यासाठी हे जग नवीन आहे. त्यांनी सगळ्यातला अनुभव घ्यावा, Correct. त्याचं स्वतःचं काहीतरी ठरवावं, त्याचं व्यक्तिमत्व निर्माण व्हावं. माझ्याकडे शिकायला आलेलं, नाटक शिकायला आलेलं मूल, मी कधीच त्याला अभिनय करून दाखवत नाही की तू असं कर म्हणजे रडणं होईल, असं कर म्हणजे हसणं होईल. मी म्हणतो तू हसणार आहे बाबा. मला काही अमृत सामकचे क्लोन तयार करायचे नाहीयेत ऍक्टर्स म्हणून. तर पालकांनी याच्याकडे ना खूप, म्हणजे हा खूप आता हाय पॉइंट आहे. दिस इज व्हेरी मच काय म्हणूयात आपण, हा खूप मोठा कन्सर्न आहे पालकांच्या दृष्टीने असायला हवा की मी माझ्या मुलाला अनुभव घेऊ देतोय का, ते मूल घेण्यासाठी इच्छुक आहे, उत्सुक आहे. बसा 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 कोंबून काय होणार आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा, जर तुमचा मुलगा किंवा मुलगी तिच्यामध्ये जर कॅलिबर असेल आणि नशीब असेल, मी परत हा मुद्दा अंधविश्वासाच्या दृष्टीने बोलत नाही, पण तुम्ही किती चांगलं काम करता आणि तुम्हाला काय ऑपॉर्च्युनिटीज मिळतात हे तुमच्या 1% लक फॅक्टर आहे, पण तो आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, त्या लक फॅक्टरसाठी जर ती संधी मिळाली तर जे जे कॉम्प्रोमाइजेस करायला लागतात त्या मुलाच्या वयाच्या दृष्टीने, कारण त्या वयातलं परत जगायला मिळणार नाहीये, हे कॉम्प्रोमाइजेस करायला जर तुम्ही तयार असाल पालक म्हणून, तर मी म्हटलं तसं अभिनंदन आणि शुभेच्छा. नाही, पण हे करायचे की नाही हा प्रश्न आहे ना. म्हणजे नाही, करू नये. हा. परत तेच आहे की तुम्ही किती एखाद्या गोष्टीच्या मागे लागणार. आता तेच झालंय ना की सिरियल पिक्चर मध्ये मुलांना कास्ट करण्याचं प्रमाण खूप वाढलं. आणि त्यासाठी नाटक शिबिरांकडे येण्याचं प्रमाण वाढलं, हे फार चुकीचं आहे. नाही, मी तर शिबिर घेतलं तर पहिल्यांदा लिहिले मी आधी की सिरियल मध्ये काम करायचं असेल तर येऊ नका. हो, नियमांमध्ये आहेच पण आपलं. ते मी म्हणले मगाशी की ज्यांची फी 15,000 रुपये असते त्याच्यात ते असतं ना की आम्ही तुम्हाला नाही, कसं आहे बघ, आता कसं आहे सई, की मार्केटमध्ये सगळंच अवेलेबल असणार, म्हणून ते मार्केट आहे ना, चॉईस आपला आहे. बस आपण मार्केटमधल्या काही वस्तू काढून नाही टाकू शकत. म्हणजे 15,000 रुपये फी घेऊन 15 रुपयाचं सुद्धा न शिकवणारी लोक आहेत आणि 15 रुपये फी घेऊन 15,000चं शिकवणारी पण माणसं आहेत. पालकांना हे कष्ट, मगाशी जसं सर शिक्षकांच्या बाबतीत म्हणाले की अभ्यास करावा लागेल, तसं पालकांना अभ्यास करावा लागेल, वेळ द्यावा लागेल. तेच जर का घाईत असतील तर अवघड आहे. नाही, आता ते घाईत आहेच आहेत, तो प्रश्नच नाही. म्हणजे त्यांचं लाईफ एवढं आहे की त्यांना फक्त असं आहे की पैसे द्या आणि पटकन काहीतरी व्हा. तर कलेच्या क्षेत्रात कुठलंही असं नसतं, पटकन होत नाही, काय पटकन काहीच होत नाही. जे होतं ते टिकत नाही. नाही हो, टिकूच शकत नाही ते, कारण ते हे नसतं ना, त्याला बेस नसतं. बेस नाहीये त्याला. तर तुम्हाला जर काहीतरी करायचं असेल तर आधी शिकावं. शिक्षण पण महत्वाचं आहे ना त्या दृष्टीने. खरं, तुम्हाला आधी शिकायला लागेल, तुम्हाला आधी चांगल्या गुरुकडे जायला लागेल. म्हणूनच एनएसडी मध्ये आता, पूर्वी 12वी नंतर एनएसडी ला जाता यायचं, गेली काही वर्ष ग्रॅज्युएशन लागतं आता FTII ला, एनएसडी ला. आता आमच्या भरतनाट्यमच्या क्लासमध्ये एक पालक आला, त्यांची मुलगी 5 वर्षांची आहे आणि ती बॉलिवूड डान्स स्टाईल शिकते. आणि त्यांचं असं म्हणणं होतं हिला डान्स छान येतो, हिला घ्या. तर मुळात म्हणलं, एक तर हे शास्त्रीय शिक्षण आहे, त्याच्यासाठी तुमचा ब्रेन एक तयार व्हायला लागतो, त्यामुळे तिला 7 वर्ष तरी होऊ देत पूर्ण. आणि तिला डान्स येतो वगैरे, तर तिचा टायमिंग काय आहे बॉलिवूडचा, तर रोज 3 तास फक्त बॉलिवूड, संध्याकाळी रोज 3 तास. म्हणलं मग ती भरतनाट्यम कधी करणार. आणि जर का तुम्ही भरतनाट्यम सारख्या विषयाला घालताय तर मग तिची अभ्यास करायची तयारी आहे का, म्हणजे संस्कृत भाषा त्याच्यात येते किंवा पायात स्ट्रेंथ लागते मुळात डान्ससाठी, ती आहे का. मग तुम्ही किती त्या छोट्या जीवाला त्रास देणार ना. आणि ती बिचारी करतीये कारण तिला ते आवडतंय, असं तिचे पालकच तिला ठासवून देत आहेत की तुला ते आवडतंय. मी तेच विचारणार होतो, तिला ते आवडतंय नाही, असं तिला वाटतंय का? पालकच भासवून देतात की तिला ते आवडतं, पण तिला ते एक्झर्शन होतं आपलं ते कळत नाही असं. तर तो एक चांगला मुद्दा मला असं वाटतं की पालकांनीच डोळे उघडायची आता गरज आहे खूप. आणि त्यासाठी परत की पालकांचं सुद्धा शिबिर घेणं अगदी गरजेचं आहे. पालकांनी शिबिराला येणं गरजेचं आहे. नाही, त्यांना खरं सगळं येत असतं ना. नाही, आणि म्हणूनच आता काय शिबिराला आमचं येणं. वय आहे का, हा पण मुद्दा आहे. आता कुठे जातात ते शिबिर? नाही, सुदैवानी आता वेगळ्या अँगलनी, म्हणजे आता पालक म्हणून येत नसतील, पण आम्ही रंगभाषाकडनं मोठ्यांसाठी पण कार्यशाळा जेव्हा घेतो, आता मी अभिवाचनाच्या कार्यशाळा घेतो, व्हॉइस अँड स्पीचच्या घेतो, तेव्हा जेव्हा मोठी माणसं येतात ना, तेव्हा त्यांना कळतं की आपल्यातच स्वतःत किती बदल करायला पाहिजेत आपण, विचार म्हणून, प्रोसेस म्हणून, अप्रोच म्हणून. नाहीतर अवघड आहे हो. म्हणजे कलेसाठी पेशन्स असायलाच हवा.
म्हणजे अजूनही म्हणजे आम्ही मध्यंतरी एका वर्कशॉपला विजयाबाईंच्या वर्कशॉपला आम्ही 2 दिवसाचं एक वर्कशॉप केलं होतं छोटंसं, एक 10-12 वर्षापूर्वी विजयाबाईंचं. त्या जिम्माच्या प्रकाशनाच्या निमित्ताने त्यांनी गावोगावी छोटी छोटी घेतली होती वर्कशॉप्स. तर त्यात एक कोणीतरी मुलगा बोलता बोलता असं आम्हा कलाकारांना असं असं वाटतं वगैरे असं म्हणाल्यावर बाई म्हणाल्या, अच्छा उभा राहा रे जरा, तू कलाकार कधीपासून झालास हे जरा सांग. बाईंच्या स्टाईलनी त्या, पण खरं आहे ना, म्हणजे आपण सेल्फ अनाउन्स्ड आर्टिस्ट आहोत का खरंच आपल्यात काही. पूर्वीचे जे ऋषी मुनी 12-12 वर्षे एका पायावर वगैरे उभे राहायचे, ती तपश्चर्या, ते मला वाटतं की ते शिकत असतील डान्स बिन्स असं काहीतरी ऍक्टिंग, त्याशिवाय शक्य नाही. तेव्हा नाही तेच करत असणार ते, तेव्हा ते 12 वर्ष तपश्चर्या, आणि त्याच्यानंतर कुठेतरी छाटछूट रोल मिळत असेल. बरोबर, अगदी खरं आहे. कारण तपश्चर्याच आहे. आणि त्याच्याकडे म्हणजे तशा अर्थी काय होतं, गंभीरपणे बघणं एखाद्या गोष्टीकडे, याचा एक चुकीचा अर्थ घेतला गेलाय आपल्याकडे. म्हणजे आयुष्यातली सगळी मजाच निघून जाईल का वगैरे, असं नाहीये ना. तुम्ही डेडिकेशन असणं, एखाद्या गोष्टीप्रती तुमचं डेडिकेशन असणं, ही काही वाईट गोष्ट नाही, उलट चांगली गोष्ट आहे. आता ती रेअर व्हायला लागली आहे क्वालिटी. हो, त्यामुळे चांगल्या कलाकारांना त्याच, म्हणजे चांगला कलाकार, आपण ऍक्टर म्हणूयात आता नाटकाविषयी बोलतोय म्हणून, तर चांगला ऍक्टर कोण, तर ज्याला चांगली ऍक्टिंग येते अधिक, जो नेटाने वेळ देऊ इच्छितो आणि शकतो. ओके, पुढचा प्रश्न माझा थोडासा आहे की बालनाट्यासाठी त्या नाटकातला नायक कसा असावा. म्हणजे उदाहरणार्थ आता बोक्या सातबंडे व्यावसायिक नाटक आहे, तर त्यामध्ये पुष्पा कॅरेक्टर हे खलनायक म्हणून घेतलंय का, कारण तो झाडं तोडतो, निसर्गासाठी हानी आहे वगैरे. पण कॉन्ट्राडिक्टरी बघायला गेलं तर लहान मुलं हाच नायक मोठ्या स्क्रीनवर बघतात की त्याला गौरवलं गेलंय वगैरे. तर हे कसा बॅलन्स असावा याच्यामध्ये, आणि काय वाटतं तुम्हाला? मला वाटतं मुलं दोन्ही पॉइंट ऑफ व्ह्यू बघतायत, हे फार चांगलं आहे. विचार करतात ना किमान, की तिकडे पुष्पा जंगलतोड करतोय आणि त्याला आहा ओहो या क्या बात आहे वगैरे वगैरे, आणि इकडे एक काहीतरी वेगळाच विचार आहे. ह्याच्यात मुलांचं कन्फ्युजन नाही होणार आहे, मुलं विचार करणार आहेत, हे मला तर चांगली गोष्ट वाटते. आणि दुसरं, नायक किंवा सो कॉल्ड आपण असं म्हणूयात की त्यातलं हिरो मटेरियल कोण आहे, मला कायम असं वाटत येतं कुठल्याही माध्यमांना, सिनेमा, वेब सिरीज, काय कथा आहे, हे मूळ त्याचं नायक आहे किंवा सेंटर पॉइंट ऑफ अट्रॅक्शन किंवा हायलाइट म्हणूयात आपण. हे नायक कथाच वाटते मला नेहमी. हिरो किंवा कोणीतरी, निमित्त कोणीतरी असेल, एखादी मुलगी असेल ती त्या गोष्टीत काहीतरी घडवतीये, किंवा मुलगा असेल. मला असं वाटतं की नायक हा काही फार महत्वाचा मुद्दा नसतो. बालनाट्याच्या दृष्टीने तर अजिबातच नाही, कारण एकतर हे ग्रुपचं नाटक असतं बऱ्यापैकी. समजा असेल एखाद्याच्या भोवती कथा गुंफलेली असते, तर ती भोवती असते, तर त्याच्या आसपास ती गोष्ट असते ना, तर ती गोष्ट खूप महत्वाची आहे जसं तू म्हणतोस ती. तर तो नायक असा कोणी असला तरी त्यांनी फारसा फरक पडत नाही. फक्त त्याला फार असं काही विचित्र करून टाकू नये की जे बालनाट्याच्या दृष्टीने खूप घातक असेल. म्हणजे समजा आपण म्हणू की तू जर पुष्पाच तिथे आणला त्यांनी, झुकेगा नाही साला म्हटला तो, तर ते फार वाईट आहे. तर तो तसं न करता त्याने वेगळ्या पद्धतीने ते कसं मांडायचं आणि काय, परत आपण लेखनावर येतो, आणि लेखक ज्या पद्धतीने तो फ्लो जातो, ज्या पद्धतीने ती गोष्ट पुढे पुढे सरकते, तसा एखाद्या वेळेस पहिल्या प्रवेशात दुसरा नायक असेल, तिसऱ्या प्रवेशात चौथाच कोणीतरी नायक असेल त्या ह्याचा, असे होऊ शकतं. पण मला असं वाटतं की नायक हा काय फार महत्वाचा मुद्दा नाही, तर तो कुठल्याही अँगल, पण फार हिंसक, बिभत्स असं काही न घडेल त्या नाटकाच्याच म्हणूयात आपण, नायकाच्या अँगलनी म्हणण्यापेक्षा नाटकाच्याच अँगलनी असं काही घडू नये. अतिरंजित काहीच असू नये. टोकाचं गेलं की, फार इंटरेस्टिंग शब्द वापरला तुम्ही, त्याच्या भोवती नाटक आहे ना, त्याच्यात नाटक नाहीये, त्याच्या भोवती घडतंय. नायक जर का कोणी असेल, एखादी व्यक्ती, त्याच्या भोवती घडतंय ना, त्यामुळे ते परत स्टोरीमध्येच आहे, त्याच्या भोवती काय तर कथा गुंफलेली आहे. त्यामुळे आणि खेळ हा नाटक आपण खेळ म्हणतो ना, मग कोणावर तरी राज्य येतो. वा क्या बात, वा बढिया.
कमाल. ओके, खूप डिस्कशन झालं आपलं आणि छान गप्पा झाल्यात, हसलो आपण तर भरपूर. गप्पा महत्वाच्या आहेत ना. खरंच. तर शेवटच्या प्रश्नाकडे आता येते की आता खरं तर सीझन चालू झालाय, स्पर्धा, बालनाट्य आणि हे सगळं. तर त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी तुम्ही शिक्षक, पालक, नाटक बसवणारे दादा ताई जे असतात ते किंवा मुलं, या सगळ्यांनाच तुम्ही तुमच्याकडून काय एखाद दुसरा संदेश द्याल. द्याल, वा वा वा. मार्गदर्शन संदेश, मार्गदर्शन, हे फार फार तुमचे फालतू आहे. अमूल्य शब्द. अरे, असं काय संदेश? छान नाटक करा, मजा करा, एन्जॉय करा. स्पर्धेच्या पाठीमागे पळू नका रे. खरंय. कुत्र्यासारखे पळत सुटतात आपले. ना बक्षीस मिळालं पाहिजे. मर तिकडे खड्ड्यात जा, बक्षीस कशाला पाहिजे तुला? नाटक कर ना, एन्जॉय घे. प्रोसेस मध्ये जो आनंद आहे ना, खरंय. तो कशातच आनंद नाही. मग ते करायचं नाही, काही नाही. आणि चांगली स्क्रिप्ट, लाईट्स इकडून आले पाहिजे, ढोल ताशे वाजले पाहिजेत, ते सगळं करा. पण म्हणजे तुमच्याकडे मोठा प्रोजेक्टर आणलाय, त्याचं भाडं द्यायचंय, मग दाखवा प्रोजेक्टरवर काही पण. खरंय. हा, भाडं दिलेलं आहे त्याचं 5,000 रुपये, मग ते लावून दाखवावं लागतं ना बा. हा, पाठीमागे नाटक दिसलं पाहिजे ना. आणि पोरं इथे विचारे आपल्या अशी वस्तू, हे नाटकात काय गरजेचं आहे, कितपत आवश्यक आहे, तेवढंच बघा, तेवढंच करा. पालकांनी सुद्धा फार मरमर करू नये, पोरं सोडून द्यावेत, त्यांच्या पद्धतीने त्यांना खेळू द्यावा, आनंद घेऊ द्यावा. शिक्षकांनी सुद्धा जरा शिका, थोडंसं शिक्षकांनी शिकायची गरज आहे असं मला वाटतं. आणि ते नाटक शिकणं खूप गरजेचं आहे. जे दिग्दर्शक आहेत, धन्यवाद बाबा, करा काहीतरी चांगलं. ही बालरंगभूमी खरं तर आता परत त्याच्यावर येतो की ही तुम्ही मोठ्या रंगभूमीचे आधारस्तंभ आहात इथे. म्हणजे निदान पोरांना नाटक कसं पाहायचं एवढं जरी कळलं, म्हणजे मी तर म्हणतो की नाटक आता मी मुलांना शिकवतो. नाटकाला जाताना काय करायचं, नाटकाला जाताना तिकीट काढायचं, सगळ्यात महत्वाचं. तिकीट काढायचं, फोन बंद करायला लावायचे आई बापांना, खायचं काही न्यायचं नाही, फोटो काढायचे नाहीत, मध्येच बडबड करायची नाही, मध्ये उठून जायचं नाही, मध्येच चालले वा वा वा. काही जण तर असे असतात, फार सुंदर, तुझी लायकी काय, त्या ऍक्टर केवढा मोठा. दिलीप प्रभावळकरांना तुम्ही असं करणार, वा वा फार, नाही तर किंवा आधीच ऑल द बेस्ट सर. तू काय, त्यांनी 1000 प्रयोग केले, तुम्ही काय ऑल द बेस्ट देता त्यांना अजून? किंवा उलट सुद्धा खूप चांगलं झालं नाही तरी सुद्धा वा 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 वा. नाही, ते झालं नाही तर एक वेळ ठीक आहे म्हटलं तर, पण नाही झालं तर ते तोंडावर पण सांगा, नाही जमलं, आजचं काय जमलं नाही, आज जरा गंडलंच थोडस, बघा पुढच्या वेळेस काही जमतंय का ते. अरे इथे 3 महिने प्रॅक्टिस केलेली आहे दादा त्यांनी काहीतरी. तुम्हाला काय सांगायचं काय, म्हणजे हे तुम्ही पेशंटकडे जाताना डॉक्टरच्या तिथे बाहेर एक पाटीवर लिहिलेलं असतं की पेशंटला जाताना डॉक्टरला कळत नाही एवढं पेशंटला, त्या भेटायला येणाऱ्याला कळत असतं. अरे हे औषध दिलंय का, बघा बाबा ह्याचे दुष्परिणाम फार आहेत, साईड इफेक्ट्स खच्ची करून टाकायचं. तर असं काही करू नका. चांगलं नाटक करा, मजा करा, एन्जॉय करा आणि आनंदाने जे काही असेल ते स्वीकारा. परीक्षकांनाही विनंती आहे की बाबा काही फालतूपणा न करता जे मस्त वाटेल, जे छान वाटेल, कारण प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन, मला काय आवडतं हा माझा दृष्टिकोन आहे, तुला काय आवडतं हा तुझा दृष्टिकोन आहे, अजून हिला काय आवडतं हा हिचं वेगळा जॉनर असू शकतो. हिला सिरियस नाटक आवडत असेल, मला कॉमेडी आवडत असेल, तुला लोककलेतला आवडत असेल, तर त्या तिघांनी वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांचे मार्क्स येणार. बरोबर. मग तो परीक्षक आपण, तुम्ही असं गृहीत धरू नका ना की माझं नाटक फार, सगळ्यांचं नाटक चांगलं असतं, दुसऱ्यांची नाटकं बघा, दुसऱ्यांनाही चांगलं म्हणायचं शिका, दुसऱ्यांच्या ह्याच्यातलं चांगलं शोधा. ह्या खूप गोष्टी खूप महत्वाच्या खूप महत्वाच्या. मला तू जो प्रश्न विचारलास ना, त्या प्रश्नाच्या शब्दरचनेमध्येच ते सापडतं उत्तर खरं तर, की नाटकाचा सीझन आलाय आता, स्पर्धेचा सीझन आलाय. तर हा सीझन स्पर्धा आयोजनाचा असू शकतो, असायला हरकत नाही कालावधी, कारण त्याला काहीतरी नियोजन लागतं, अमुक लागतं तमुक लागतं. पण स्पर्धकांसाठी तो सीझन राहू नये.
त्यांनी वर्षभर वाचाव्यात वेगवेगळ्या गोष्टी, पुस्तकं वाचावीत, जावं की छान छान पुस्तकाची दुकानं आहेत, ग्रंथालय पुण्यामध्ये, पुणे नगर वाचन मंदिर सारखं सगळ्यात जुनं ग्रंथालय आहे जिथे शेकडो हजारांनी पुस्तकं आहेत. तिथली जाऊन पुस्तकं वाचावीत, न घेतलेल्या गोष्टी एक्सप्लोर व्हाव्यात, कथा घ्याव्यात, निवडाव्यात, कविता वाचाव्यात, सगळ्या प्रकारचं वाचन सगळ्यांनी करावं, शिक्षकांनी, पालकांनी, मुलांनी. त्यांच्यासाठी हा सीझन असा रिस्ट्रिक्टेड राहू नये असं मला फार प्रकर्षाने वाटतं की ते करत राहा. इट्स अ प्रोसेस, आफ्टर ऑल इट्स अ प्रोसेस. त्यामुळे ते करत राहिलं पाहिजे, सातत्याने वाचत राहिलं पाहिजे. तर मला कुठलं तरी एखादी कथा आवडेल, मग मी त्याच्यावर विचार करेन की याच्यावर नाटक होऊ शकतं, मग ते मला करायचं आहे. या सगळ्यांना ही सगळी अखंड प्रोसेस आहे. त्यामुळे किंवा जसं सर म्हणाले तसं की ते वाचल्यानंतर मला म्हणजे मी नक्की कशाच्या स्पर्धेत आहे, मी नाटकाच्या स्पर्धेत आहे का मी वस्तूंच्या स्पर्धेत आहे. म्हणजे इतर काय होतं, एखादा ग्रुप 22 लाईट्स वापरून नाटक करतो. आता 22 या आकड्याकडे का बघता, त्या नाटकाची गरज असेल ती केलं असेल. म्हणून मी 2 सुद्धा वापरत नाही म्हणून काही फरक पडत नाही. माझं नाटक व्यवस्थित मी पोहोचवतोय ना, मला जे म्हणायचंय ते मी कन्व्हे करतोय ना, ह्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. पालकांनी म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की गणिताच्या तासाला जर बसलं आणि 2 अधिक 2 बरोबर मी 5 म्हटलं तर मला वर्गातनं बाहेर काढतील की नाही, किंवा शिक्षा होईल की नाही, किंवा चूक म्हणतील की नाही. इथे काही चूकच नाहीये. तुझं चूक का, ह्याचं चूक का, त्याचं चूक, कोणाचं चूक नाहीये. 5 होईल, 0 होईल, 1000 होईल, काही होईल, फक्त ते जस्टिफाय करता आलं पाहिजे की हे माझं 0 काय, तर असं असं. दुसरा महत्वाचा मुद्दा, स्पर्धा. कुठल्याही स्पर्धेला आपल्याला 3-5 परीक्षक असतात, 3, 4, 5 जे काही. आता ही संख्या मर्यादित ठेवावी लागेल कारण स्पर्धेची एक चौकट आहे, त्याला नाईलाज आहे. स्पर्धेकडे बघताना मी मगाशी म्हटलं तसं आपण कोणत्याही स्पर्धेत उतरलो तरी आपण जिंकण्याचं ध्येय ठेवून उतरतो. त्यात प्रयत्न करावा, ध्येय, माझं ध्येय जिंकायचंय. पण जिंकायचंय म्हणजे काय, ते तर माझे 100% प्रयत्न मला करायचे. मी पाठांतरात कमी नाहीये, मी प्रॅक्टिसेस नीट केलेल्या आहेत, हे सगळं नीट बघून मला योग्य तेवढाच वापर केलेला आहे. मी उगाच कुठल्याही फॅसिनेशनच्या दबावाखाली नाही. हे सगळं लक्षात घेऊन एक महत्वाची गोष्ट सगळ्या नाटक करणाऱ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे, स्पर्धेत नाटक करणाऱ्यांनी, की मी एका फॉर्मवर सही केलेली आहे ज्याच्यामध्ये शेवटची ओळ अशी लिहिलेली आहे की परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. त्यामुळे जो काही निर्णय लागतो तो त्यावेळेचा त्या 3 लोकांना वाटलेला निर्णय आहे. करेक्ट. इतकं खरं तर ते सरळ आहे आणि ट्रान्सपरंट आहे, सोपं आहे. नाही, साधं आहे म्हणूनच प्रॉब्लेम आहे, कारण आपल्याला हल्ली साध्या गोष्टी नकोशा असतात. साधं आहे ना, मग काय भारी पाहिजे काहीतरी, असं नसतं. त्यामुळे त्या 3 लोकांना त्यावेळेला तुमच्या त्या प्रयोगाला दिलेले मार्क आहेत ते. तुम्ही हाच प्रयोग परत केलात, आणखीन वेगळा झाला तर कदाचित मार्क बदलतील. त्यामुळे तो स्वीकारायची तयारी ठेवूयात आपण. याच्यात परीक्षकांची जबाबदारी मुख्य म्हणजे मी खूप वर्ष परीक्षण करणं टाळतो, कारण मला ना मला गंमतच घेता येत नाही कधी कधी त्या नाटकाची, म्हणून मी शक्यतो टाळतो. पण परीक्षक म्हणून गेल्यानंतर मला असं वाटतं की परीक्षकांची अशी जबाबदारी असली पाहिजे. आणि ही आयोजकांकडनं खूप हा मुद्दा हायलाईट व्हायला हवा असं मला वाटतं की प्रत्येक संघाबरोबर परीक्षकांचं डिस्कशन होऊ द्या. ते पण फार त्रासदायक नाही. कशा तुला माहित नाही, म्हणजे मी तर परीक्षक आहे, म्हणजे मी किती दुश्मन तयार करून ठेवेल महाराष्ट्रात. होय, इतकी वाईट अवस्था. परीक्षक म्हणजे तू असं जरी केलंस, परीक्षक झोपलेच, फोटो काढ, पाठीमागे बसून नाटक थोडंसं जास्त झालंय बरं. कशासाठी झालं चांगलं नाटक आहे ना. माझं तेच म्हणणं आहे की ती जी स्वायत्तता आहे ना, ती एकमेकांची देऊयात. की मी माझं सादर करून झालेलं आहे, तुम्हाला काय वाटलं ते मला सांगा. माझं तेच म्हणणं आहे की नाटक झाला तो आनंद व्यक्त करा, बाजूला सारखा स्पर्धा गेली खड्ड्यात. अजून एक ते मगाशी आपण बोललो तसं की नाटक छान झालं होतं, पण 1-1.5 मिनिटं पुढे गेलं म्हणून डिबार म्हणजे नाही नंबर आला, तर हे कितपत ह्याचे पॅरामीटर सेट असावेत की आता हे पण त्या माणसांवर डिपेंड आहे असं मला वाटतं. रिलेटिव्ह आहे ते, बरोबर आहे की त्याला जर वाटलं खूपच चांगलं झालेलं नाटक आहे, 1-1.5 मिनिटं जास्त झालं तर काय फरक पडतो, आणि तो अधिकार दिलाय तर तसं. आणि तेही मुलांचं नाटक आहे, तुम्ही उगाच शिस्तीत बसवा, चौकटीतच बसवा असं नाही. परत
दोन्ही तुम्ही वेळेत सुरू करता का नाटक? तुम्ही 11ची वेळ असती तर 12 वाजता 1 वाजता चालू होतं ना तुमचं नाटक. नाही, आणि दोन्ही बाजूनी हा मुद्दा बरोबर आहे. म्हणजे मला असं वाटतं की रिलेटिव्ह पण आहे ना. हो, तो परीक्षक जर का खरंच वेळेच्या बाबतीत खूप पर्टिक्युलर असेल आणि त्यांना नाही इमोशनल होऊन वाटलं की 1.5 मिनिटं उशीर झाला ना, मग नियम सगळ्यांना सारखा, मी नाही डीबार तर डीबार करणार, मान्य करा ना, कारण झालंय उशीर 1.5 मिनिटं, हरकत नाही. ह्यातनं शिकण्याची गोष्ट आहे. आपण तो हे बघा, नियम आखल्यानंतर ते किती फ्लेक्झिबल असावेत याचा अधिकार परत त्या 3 लोकांना दिलेला आहे ना. मग तो अधिकार दिल्यानंतर तुम्ही क्वेश्चन कसं करता, त्यांना प्रश्न कसे विचारता की अहो कसं वाटलं दिलं. उलटही प्रश्न नाही केला पाहिजे की तुम्ही 1.5 मिनिटं कसं काय, म्हणजे तुम्ही भावूक झालात. अरे होऊ दे, माणूस आहे तो आणि नाटक बघतोय, झाला. हा लहान मुलं नाही, आणि त्यांना सांगता येईल की बाबा तुम्ही जेव्हा केव्हा अंतिमला जाताल तेव्हा तुम्ही कमी करा, वेळेत बसवा, काहीतरी करा, पुढचा प्रयोग करताना कमी करा. आपण संधी असते ना, म्हणून तर प्रयोग म्हणतो ना आपण. हो. एक करून थोडीच बंद करतो आपण. त्यामुळे ह्या ना खूप रिलेटिव्ह कन्सेप्ट आहेत. आपण काय झालंय माहितीये, सगळी परत मी त्या मूळ शून्याकडे येतो की वी आर ऑलरेडी इन टू द वर्ल्ड ऑफ रिॲक्शन्स. आपण रिस्पॉन्ड नाही करत आहोत एकमेकांना. म्हणजे ह्यानी बोलायच्या आत माझं उत्तर काहीतरी तयार करून ठेवलंय, हा पुढे काय बोलणार आहे मला माहित पण नाहीये, त्याचं वाक्य संपायच्या आत माझं उत्तर तयार आहे आणि तो काही बोलला तरी तेच उत्तर आहे. हे खूप मोठं दुर्दैव आहे. हे आपण सोशल मीडियावर पण पाहतो. फार अवघड आहे. त्यामुळे परीक्षक त्याला ती खुर्ची दिली की ते खुर्चीचा मान आहे. नाही, पण त्यांनी पण ना फार निगेटिव्ह अप्रोचनी माझ्या काळात काय होतं हे पाहत बसू नये हो. नाहीच बसवायला पाहिजे. बरोबर. मी 1988 साली मला मेडल मिळालं, आमचं तेव्हाचं नाटक असं. आता झालं गेलं खड्ड्यात ते नाटक. आता काय म्हणजे माझं तर म्हणणं आहे की नाटकाला इतिहासच नसतो असं मी म्हणतो. की आज काय ते सांग. बरोबर. तू आज तुझं काय अस्तित्व उगाच. आता मी समजा मी बोंबलत बसलो की मी इतके नाटकं लिहिले, माझी नाटकं होतात. नको ना, झालं ना, संपला ना विषय. तू आज काय करतोस, तू आज काय नवीन लिहिलंयस का? आजच्या पिढीला तू काय सांगणार आहेस? बरोबर. उघडत बसण्यात काही अर्थ नाही आणि इन कम्पॅरिझन तर काहीच अर्थ नाही. म्हणजे एकापेक्षा दुसरं नाटक, ते सुद्धा बरं का स्पर्धेची तारेवरची कसरत आहे की नाटकातले विषय वेगळे असतात, ह्याच्यापेक्षा ते कसं सरस. खरं तर आकड्यांचं खेळ आहे हो. बस इथं मला लिहावं लागतं ना, 10 मार्क आवाज उच्चाराला, 5 मार्क दिग्दर्शनाला, मग त्याची टोटल येते. परीक्षक काय असं करत नाही की अच्छा स्त्री भ्रूण हत्येचा विषय आहे का, मग हाच घेऊयात, असं करायला नाही पाहिजे. करत नसतीलही परीक्षक, कारण त्यांनाही ती जबाबदारी लक्षात येते ना हळूहळू. आणि जर परीक्षकांच्या निर्णयाच्या बाबतीत आपल्याला काही प्रश्न असतील तर ते प्रश्न त्यांना विचारावेत जरूर. आणि परीक्षकांनीही ओपन असावं, हरकत नाहीये. फक्त ते प्रश्न सेन्सिबल असणं अपेक्षित आहे. म्हणजे मला का नाही दिलं हे हा काही प्रश्नच नाही. आमचं काय चुकलं, हा आमचं काय चुकलं, इथून सुरुवात असते. बरोबर. हो का, मग त्यांचं नव्हतं का तसं? तुला ना तशी होत नसते नाटकाची एकूण वर्ग, त्या आकड्यांची टोटल एवढीच स्पर्धा आहे खरं. बाकी काय हो, मजा आहे ना. आणि मी दुसरं नाटक बघून आणखीन काहीतरी शिकलो, तिसरं नाटक बघून आणखीन काहीतरी कळलं मला. त्यांनी लाईट्स चांगले वापरले होते हे माझ्या लक्षात आलं. माझ्या जेव्हा केव्हा नाटकात गरज पडेल लाईट वापरायची तेव्हा मी काहीतरी त्याचा अनुभवाचा आधार घेईन ना त्या. तर ही त्यामुळे कुठल्याही प्रकारचं बर्डन न घेता, स्पर्धेचं बर्डन नसलं पाहिजे. आपल्यासाठी स्पर्धा आहेत का, स्पर्धेसाठी आपण आहोत, एकदा निर्णय घेऊन टाका आणि मगच स्पर्धेत उतरा. थँक्यू. या वाक्यावरती आपण कन्क्लूड करूयात आजचं डिस्कशन. आणि तुम्ही आलात, तुमचे 2 तास दिलेत आम्हाला आणि खरं तर खूप सुदृढ गप्पा झाल्या. आणि मला असं वाटतंय की ही पॉडकास्ट स्पर्धांच्या सीझनच्या आधी रिलीज झाली तर खरंच त्यातनं पालकांना, परीक्षकांना, जे बघतायत त्यांना सुद्धा कळेल पुढे जाऊन. आय होप त्यातनं काहीतरी चांगला संदेश गेला असेल. संदेश नको बाबा. तर या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू सो मच, तुम्ही दोघंही आलात. धन्यवाद. आम्हाला इथे बोलावलं, आम्हाला एवढं चर्चा करायला लावली, ऐकून घेतलं. त्यानिमित्ताने आम्ही दोघे भेटलो, हा फार महत्वाचा, त्यातला महत्वाचा. साठी खूप खूप अरोरा प्रोडक्शन आभार. आणि एक चांगला इनिशिएटिव्ह तुम्ही सुरू केलाय, त्याबद्दल सुद्धा तुम्हाला शुभेच्छा. चांगले चांगले पॉडकास्ट, चांगल्या विषयांवरची चर्चा आणि त्या चर्चेतनं मग चांगलं एक्झिक्युशन बाहेर येत राहू सातत्याने, अशी शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद.
तुम्हाला जर का ही पॉडकास्ट आवडली असेल तर ऑरोरा ऍक्शन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट्समध्ये सांगा आम्हाला तुम्हाला काय वाटलं याच्याबद्दल. पुढच्या शुक्रवारी आम्ही वाफाळलेले दिवस हा अभिवाचनाचा नाट्यप्रयोग या चॅनलवरती अपलोड करणार आहोत, तर तो बघायला सुद्धा विसरू नका. आणि 15 डिसेंबरला नाशिकची संस्था रावी प्रोडक्शन्स यांचं तोत्तो चॅन हे नाटक आम्ही पुण्यामध्ये घेऊन येत आहोत. तर त्याचे डिटेल्स पण आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊच, तर ते सुद्धा बघायला नक्की या. धन्यवाद.